वारकरी संप्रदायाचे सच्चे पुरस्कर्ते आहे आदरणीय श्री दिनकररावजी वाटाणे यांना आमंत्रित त्यांनी सर्वप्रथम संविधान पूजन करावे। जनजागरण मंचाचे सौ रेखाताई रावळे, सौ रेणुकाताई, मनोज भाऊ, ज्ञानेश्वर, अमृता पांडे, तेजस्विनी या सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत। बंधूंनो, 6 नोव्हेंबर आपला संविधान दिवस साजरा करतो। अधिकार दिला त्या संविधानाचे पूजन करण्यासाठी वाशिम मधील ज्येष्ठ नागरिक वारकरी संप्रदायाचे वारसा चालवणारे आमचे सोज्वळ व्यक्तिमत्व असे सर्वांचे परिचित आदरणीय दिनकरराव वाटाणे या ठिकाणी संविधान पूजन करीत आहे। सर्व मंच या ठिकाणी उपस्थित आहेत। भारतरत्न वंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेली देणगी म्हणजे आपले संविधान, त्याचे पूजन या ठिकाणी होत आहे। कर्तव्य हक्काचे भान मिळवून देते संविधान, आपल्या पवित्र संविधानाचे पूजन मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी झालेले आहे। मी आपणा सर्वांना विनंती करतो की सर्वांनी कृपया उभं राहावं। या ठिकाणी संविधानाची उद्देशिका म्हणजे प्रियंबल वाचनासाठी मी मुख्याध्यापक श्री अतुल देशमुख यांना आमंत्रित करतो। सर्वांना विनंती आहे, आपण सर्वांनी आपल्या संविधानाप्रती आदर व्यक्त करण्यासाठी आपला उजवा हात समोर करायचा आहे आणि माझ्या मागे संविधानाची उद्देशिका म्हणायची आहे। आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व आणि त्यामध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा यांचे आश्वासन देणारी प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत। भारत माता की कृपया सर्वांनी उभंच राहावं। यानंतर महाराष्ट्र गीत होणार आहे, सर्वांनी कृपया उभं राहावं। अभिमानाची लेणी
या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक माननीय दिनकररावजी वाटाणे उपस्थित आहेत. पुनश्च मी सर्वांना विनंती करतो की त्यांनी दिनकरराव वाटाणे यांचं स्वागत करावं. मदत या मदत. मी काय म्हणतो फ्रेम थोडी वरती घ्या. व्हिडिओ फ्रेम थोडी वरती घ्या आपल्याला. हो व्हिडिओ कॅप्चर क्लिअर आहे पूर्ण. मी काय म्हणतो लावून पाहू कधी दोन पकडायचे. या ठिकाणी जनजागरण मंचातर्फे वाशिम नगराध्यक्ष पदाचे सर्व सन्माननीय उमेदवार मंचावर उपस्थित आहेत. मी सर्वप्रथम श्री रामभाऊ फळे यांना आमंत्रित करतो की त्यांनी मंचावर उपस्थित अपक्ष उमेदवार स्वप्नील आत्माराम चौधरी यांचं स्वागत करावं. हे कार्यक्रम काहीच काम झाले. आमंत्रित करतो श्री राजूभाऊ जितकर यांना कृपया मंचावर यावं. मंचावर उपस्थित नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टीचे श्री संदीप सूर्यप्रकाश दाहत्रे यांचं ते स्वागत करतील. मी आमंत्रित करतो श्री आतिशभाऊ देशमुख वीरभूर पत्रकार, कृपया आपण श्री अनिल माधवराव केंदळे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार यांचं आपण स्वागत करावं. मी श्यामभाऊ दुरतकर यांना आमंत्रित करतो. मंचावर उपस्थित शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सन्माननीय सुरेश मापारी या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं आपण स्वागत करावं. मी अतिशय फेमस व्यक्तिमत्व आरजे श्री सय्यद इरफान भाई यांना विनंती करतो की त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे श्री वैभव नितीन उलेमाले यांचं स्वागत करावं. यानंतर मी आमंत्रित करतो ॲडव्होकेट सुरेश टेकाळे यांना. मंचावर उपस्थित आम आदमी पार्टीचे श्री सागर शंकर कोकास यांचं आपण स्वागत करावं. मी श्री अशोक भोंगरे सर यांना विनंती करतो अपक्ष उमेदवार श्री राजू उर्फ भगवान बळीराम भोंगरे यांचं आपण स्वागत करावं. MIM ऑल इंडियाचे मोहम्मद काझिम मोहम्मद अकबर या ठिकाणी उपस्थित नाही आहेत. असो, यानंतर आपण अगदी 2 मिनिटांमध्ये हा कार्यक्रम सुरुवात करतो आहे. मित्रांनो, छोटंसं पिंपळाचं रोपटं जे कोरड्या कठीण खडकावरही खडक फोडून ऊन वारा पावसाची तमान बाळगता उगवतं आणि संघर्ष करून आपलं अस्तित्व सिद्ध करतं. अशाच संघर्षाला तोंड देऊन कुठल्याही परिस्थितीत कुठलेही भय न ठेवता निर्भीडपणे ध्येयाकडे वाटचाल करत आपल्या पाऊलखुणा उमटवत पुढेच मार्गक्रमण करणारे आजच्या या कार्यक्रमाचा केंद्रबिंदू आध्यात्मिक राजकारण समाजकारण यांचा प्रगाढ अभ्यास असणारे रोखठोकच्या सगळ्या तक्रारींचा अभ्यास करून ह्या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाची संकल्पना वाशिमकरांसाठी ज्यांनी केली असे आजचे जनतेचे वकील विद्या वाचस्पती आदरणीय श्री दिलीपजी जोशी सर यांना मी मंचावर आमंत्रित करतो. श्री दिलीप जोशी सर मंचावर जोरदार टाळ्या वाजून आपण त्यांचे स्वागत करूया. प्रामाणिक विद्वान आणि उत्तम वक्तृत्व कौशल्याने सर्वांना भुरळ घडणारे व्यक्तिमत्व सरांबद्दल मी जाता दोन लाईन की सूरज हूँ जिंदगी की शपथ छोड़ जाऊंगा, मैं डूब भी गया तो शपथ छोड़ जाऊंगा,
मित्रांनो, सगळ्यांची आतुरता शिगेला पोहोचलेली आहे. रोखोकची ही पुढील सूत्रे मी आदरणीय दिलीप जोशी सर यांना सुपूर्द करतो. पुनश्च मंचावर उपस्थित सर्व उमेदवारांसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूया. येणाऱ्या काळामध्ये वाशिमचं भविष्य या सर्व उमेदवारांच्या हातामध्ये आहे. आपल्या वाशिमचा विकास यांच्या हातामध्ये आहे. आणि एक शेवटी पुन्हा सर्वांना विनंती आहे की 2 तारखेला आपल्याला मतदान करायचे आहे. मतदान 100% करायचे आहे. मी पुढील सूत्र आदरणीय जोशी सर यांना देतो. मला वाटते मी जोशी सरांची आणि सर्वांची एकदा परवानगी घेतो की कार्यक्रम झाल्यानंतर जो आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम असतो तो मला वाटतं खरंच मनातून आभार आम्हाला मानायचे आहे. तर मी या ठिकाणी आमचे मित्र जोशी सर यांना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. नमस्कार. वाशिमकर सुज्ञ नागरिक बंधू आणि भगिनींनो, आपले हक्क आणि अधिकार यांचे धारावी मागण्याचे हक्काचे ठिकाण म्हणजे आपली नगर परिषद. आणि मग या नगर परिषदेमध्ये शहराचा कारभार सांभाळणारा आपला प्रमुख कसा असावा, त्याची स्वप्न आपल्यासाठी काय असावीत, त्याच्या कल्पना आपल्यासाठी काय असाव्यात, या बाबत त्यांना परखडपणे प्रश्न विचारले जावे. या दृष्टिकोनातून जो कार्यक्रम आपण सगळेजण वाट पाहतो तो कार्यक्रम म्हणजे हा रोखोक हा काही पहिला कार्यक्रम नाहीये. यापूर्वीही 13 वेळा असा हा कार्यक्रम झालेला आहे, ज्यामध्ये त्याचं स्वरूप वेगळं होतं. त्याला प्रश्नाचा भडीमार करून त्या ठिकाणी जिरेस आणण्याचं काम या रोखोकच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी पाहिलं आहे. म्हणूनच पुनश्च एकदा आपल्या वाशिम नगर परिषदेची निवडणूक होऊ घातलेली आहे. मग आपला नगराध्यक्ष कसा असावा या दृष्टिकोनातून आपल्या वाशिम नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत त्यांना आपण सगळ्यांना एका व्यासपीठावर या ठिकाणी बोलवलेलं आहे. आणि म्हणून सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं हे जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत त्या त्यांच्या व्यस्त वेळेतून या ठिकाणी आले त्याबद्दल मी त्यांचा आभार या ठिकाणी व्यक्त करतो. हा कार्यक्रम आपल्या सगळ्यांसाठी आहे. आपल्या स्वप्नातलं वाशिम कसं असावं या दृष्टिकोनातून आपल्यालाही हे प्रश्न जे प्रश्न तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवलेले आहेत आणि मग आपले प्रश्न इथे विचारले जातात की नाही हे पाहण्यासाठी हे ऐकण्यासाठी आपण सगळे उत्सुक असतात. सगळ्यांच्या प्रश्नाचा सार करून आम्ही याच्यातला एक सार तयार करून या ठिकाणी या सगळ्या नगराध्यक्षांना प्रश्न विचारणार आहोत. आणि म्हणून आपण सगळे शून्य नागरिक जनता या ठिकाणी आलेत त्याबद्दल आपल्या सगळ्यांचंही मनापासून आभार व्यक्त करतो. मागच्या वर्षी आपण जो कार्यक्रम घेतला होता त्या कार्यक्रमासाठी जागा अपुरी पडली होती. पार्किंगची व्यवस्था त्या ठिकाणी कोलमडल्या गेलेली होती आणि म्हणून एखादं मोठं ठिकाण आपल्याला आवश्यक होतं. आणि म्हणून आपल्याच वाशिम शहरातलं एक व्यक्तिमत्व जे समाजासाठी आणि विशेषतः वाशिमच्या विकासासाठी नेहमी झटत असते असे आपले दिनकरराव वाटाणे काका यांनी हा वाटाणे लॉन आपल्यासाठी उपलब्ध करून दिला. त्यांचंही आभार मानणं आपल्या सगळ्यांना अतिशय गरजेचं आहे. आणि म्हणून त्यांचंही मी आमच्या जनजागरण मंचच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतो. यासोबतच आपण या ठिकाणी ही सगळी व्यवस्था करत असताना हे सगळे पत्रकार बांधव, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया या सगळ्यांनी आमचा कार्यक्रम आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले. त्यांचेही मनापासून आभार. आणि ही सगळी व्यवस्था आपल्या सगळ्यांना सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून तयार करावी या दृष्टिकोनातून वाशिम पोलीस विभागाचेही मनापासून आभार व्यक्त करतो. आणि आपल्या सगळ्यांचे पुनश्च एकदा या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराचे आभार व्यक्त करून आपल्या सगळ्यांच्या आणि रोखोकच्या वकिलांच्या मनात न राहता मी सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या प्रश्नाची सुरुवात या ठिकाणी करावी. धन्यवाद. मंचावरील सर्व महानुभाव, या ठिकाणी वाशिमकर मायबाप जनता, तुमच्या प्रचंड प्रतिसाद दिला. त्या ठिकाणी प्रश्नांचा भडीमार आमच्यावर झाला. चांगल्या गोष्टी या ठिकाणी ज्या झाल्या
ठिकाणी करते चळवळ करणारे तरुण यासोबतच विविध भागात या मला आता जागा नाही सांगण्यासाठी पुराव्यासकट दिले. पहिल्यांदा मी वाशिमकरांच्या चरणावर नतमस्तक होतो. सगळ्या अगदी 16 प्रभागातील 70 गल्ल्यांमध्ये आमचे सगळे कार्यकर्ते गेले केलं. कालपर्यंत 500 वर आज आणखीन प्रश्न आले. म्हणजे दुपारी आम्ही 11 वाजता 12 वाजता या ठिकाणी होतो, प्रश्न सुरूच होते लोकांचे. आता देखील एक जण आला की प्रश्न आहे का, की प्रश्नांचा ओघ या ठिकाणी चालू आहे, जनता जागृत आहे असा. आणि असतील फेसबुक असतील या सगळ्या प्रश्नांच्या बाबतीत आम्हाला प्रश्न केलेले आहेत. रस्ते असतील, पाणी असतील, या ठिकाणी झालेला भ्रष्टाचार, काही लोकांनी अगदी सपाट यांना घाम फोडायची जबाबदारी माझी, एकाला सोडणार नाही मी. सहकार्य मला पाहिजे. पण मैत्रीचे जे घाटोड आहे ते मी पार या लॉनच्या बाहेर ठेवलेलं आहे. यांना मी नागरिक म्हणून प्रश्न विचारणार. हे जे जबाबदार घटक असतील यांच्यामध्ये ज्यांनी कोणी भ्रष्टाचार केला असेल त्या वेशीवर टांगण्याची जबाबदारी माझी. पण माझी तुम्हाला फक्त विनंती, त्याच्यामध्ये मध्यस्थी करू नका. आम्ही आधीच सांगितलेलं आहे, तुमच्या सगळ्यांचे प्रश्न मी या ठिकाणी घेतलेले आहे, त्याचं कलेक्शन केलेलं आहे आणि त्याचे काही गट पाडून ते प्रश्न मी या सगळ्यांना विचारणार आहे. आता अशी गर्दी पाहिली की व्हॉट्सअपवाले जे आहेत 24 तास व्हॉट्सअप आणि 24 तास काम करणारे आम्ही ते आम्हाला सल्ला देतात. बरं नुसताच सल्ला देत नाही, आता गर्दी दिसली की त्याची आईबळ करते आणि मध्येच उभा राहते, असा कसा देत नाही. तर ते करू नका. या ठिकाणी अत्यंत आनंदाने खेळाडू आहे आणि हे देखील खेळाडू वृत्तीनेच हे कार्यक्रम घेतील. समजा यांनी नाही घेतला तरी मी सांगितलं माझी छाती निधडी आहे. या कार्यक्रमानंतर काही लोक यांच्यातले माझ्यावर रागावणार आहेत, माझ्याशी संबंध खराब करणार आहेत, तुमच्यामुळे सीट पडली आमची असंही मागच्या वेळेस म्हणणारे लोक आहेत. पण ते सगळं मी सहन करणार आहे. परंतु या वाशिमचा विकास व्हावा कसा करणार आहे, यांच्यामध्ये ब्लूप्रिंट कोणती आहे हे सगळं या ठिकाणी आपल्या सगळ्यांना पाहायचं. याच्या तोंडून तुमच्या आवडीचा त्याला मी अडचणीत टाकणारा प्रश्न करणार आहे. आता आपल्या उमेदवाराला अडचणीत टाकते का, चला उभे राहा आणि करा काहीतरी आवाज, हे असभ्यपणाचं लक्षण राहील. त्याचे परिणाम देखील तुमच्या उमेदवारावर होणार आहेत. या ठिकाणी पोलिसांचे प्रतिनिधी, या ठिकाणी शासनाचे प्रतिनिधी आहेत, त्याच्या मर्यादेत राहून पत्रकार बांधव देखील या ठिकाणी आहेत. या सगळ्या याच्यामध्ये राहून आपल्या कार्यक्रम अत्यंत गोड पद्धतीने करायचा आहे. माझी सगळ्यांना विनंती आहे की आपण सर्वजण या ठिकाणी या कार्यक्रमासाठी अत्यंत आनंदाने, खेळीमेळीने आणि एवढ्या प्रचंड संख्येमध्ये आपण आले आहात. तुमच्या सगळ्यांच्या चरणावर मी नतमस्तक होतो आणि या सगळ्यांना विनंती करतो की आपण छातीवर हात ठेवा. असा सगळ्यांना विनंती, छातीवर हात ठेवा. मोठ्या आपण मनातल्या मनात म्हणा, मी खरं बोलेन, गावासाठी विकासासाठी बोलेन, मी खोटं अजिबात बोलणार नाही अशी प्रतिज्ञा मनातल्या मनात करा. आणि आपण आता प्रश्न सुरुवात करणार आहोत. ठिकाणी सत्ताधारी पक्षाचे आदरणीय अनिलजी केंद्रे आहेत. आतापर्यंत ज्यांनी सत्ता या गावामध्ये चालवली ती सगळी त्यांच्या भोवती आहेत, त्यांच्या प्रचारामध्ये आहेत आणि म्हणून सत्ताधारी म्हणून त्यांना प्रश्न त्यांच्यापासून मी सुरुवात करणार. अनिलजी आपण उभे राहिले. मी फिरलो, लोक म्हणतात की हा अलिबाबा त्या 40 चोरांच्या मध्ये कसा अडकला हो, अशा पद्धतीने तुमच्या विषयी लोक म्हणतात. तिकडे मोदी म्हणतात ना खाऊंगा ना खाणे दूंगा, यांचे भोवतीचे जे लोक आहेत ते खाणे न दूंगा म्हणतात पण अकेलाच खाऊंगा असा सगळ्यांचा अनुभव आहे आणि ते यांच्या भोवती सगळे आहेत. अनिल भाऊ, सगळे चोरांचे भाऊ डाकू असे सगळे तुमच्या भोवती आहेत आणि हा अलिबाबा त्याच्यामध्ये अडकलेला आहे बिचारा अशा पद्धतीचा. साहेब, त्यांनी टेम्पल गार्डन गिळलं, त्यांनी तारांगण जाळलं, त्यांनी नाट्यगृह फस्त केलं,
इतकंच काय, ओला आणि सुखा कचरा हे एकत्रित न करता तसाच कालवतात आणि तसाच त्यांनी खाऊन टाकला. साहेब, स्वर्गरथ, अंत्यसंस्कारासाठी लागणारा स्वर्गरथ, त्याच्यात त्यांनी पैसे खाल्ले. जनता त्रस्त आहे, नुसती त्रस्त नाही, आम्ही फिरलो, संतप्त आहे, चिडलेली आहे, पेटून उठलेली आहे. आणि अशा स्थितीमध्ये या जनता जनार्दनाला वाटे की या चोरांच्या संमेलनात हा माणूस अडकलेला आहे, तुम्हाला मत कसं काय द्यावं या लोकांनी? माझा प्रश्न आहे तुम्हाला. तो माईक आहे तिथे. चाळीस चोर आहेत असं आपलं म्हणणं आहे, ठीक आहे. पण इथून पुढे हाच पॅंडा सुरू ठेवायचा का आपण? आमचा प्रश्न तोच आहे, आमचा प्रश्न तोच आहे. मग ते कुठेतरी आपल्याला बदलावं लागेल, म्हणूनच मी ही स्वीकृती केली. तुम्ही आता शब्द देता का या सगळ्यांना की तुम्ही निवडून आल्यानंतर ते जे 40 चोर आहेत त्यांच्यावर जे मी आरोप केले, डम्पिंग ग्राउंड असेल किंवा टेम्पल गार्डन असेल किंवा आणखी काय असेल, त्यांच्यावर तुम्ही कारवाई करणार? मागे काय झालं हे जर आपण उकरत बसलो तर हे आपण समोर समजू शकणार नाही. नाही नाही नाही, जनतेचं तेच मत आहे. अहो, फस्त करून टाकलं त्यांनी गाव आणि त्यांना तुम्ही माफ करणार आहात का? कर्मचारी आणि न्यायालय जो निर्णय देईल ते आम्हाला समोर कॅरी ऑन करावंच लागेल. न्यायालयाचा तिथे प्रश्नच उरलेला नाहीये, त्यांनी खाऊन टाकलेलं आहे, सिद्ध झालेलं आहे. जनता सगळी त्रस्त आहे, तुम्ही त्यांच्यावर कारवाई करणार का? कारवाई करणं माझं काम नाहीच आहे, न्यायालयाचं काम आहे. जे नगराध्यक्ष आहेत त्यांना त्याच्यामध्ये पुढाकार घ्यावा लागेल, किंवा याच्यानंतर त्यांनी जर म्हटलं की खाऊ द्या, तर तुम्ही त्यांना खाऊ देणार? याच्यानंतर खाऊ देणार नाही. सुरेश राव, तुमच्याकडे मी येणार आहे आता. तुम्ही प्रमुख विरोधी पक्ष नेते आहात. पहिला तर माझा प्रश्न तुम्हाला आहे, जो कॅन्डिडेट उभा आहे तो या ठिकाणी प्रश्नाचे उत्तर द्यायला आला नाही, तुम्ही प्रतिनिधी म्हणून आलात. तो कॅन्डिडेट जर आताच घरी आहे तर तुम्हाला कसं काय द्यायचं आम्ही? त्यांची तब्येत बरोबर नसल्यामुळे तुम्हाला सुचवलं की प्रतिनिधी, त्यामुळे मी प्रतिनिधी म्हणून आलो. केलं होतं प्रतिनिधीचं नक्की आहे, परंतु जर उमेदवार त्या ठिकाणी प्रश्नाची उत्तरं देत नसेल त्या गोष्ट, पण मला आणखीन पुढे तुम्हाला जायचं आहे. तुमची तर गोष्ट अशी झाली की तुम्ही चोराचे भाऊ टाकू आहात. म्हणजे 3 वर्ष झाले तुमचा खासदार या ठिकाणी आहे, वाशिमला इतक्या प्रचंड बहुमताने निवडून दिलं, तुम्ही बालेकिल्ला उद्ध्वस्त केला आणि त्याच्यानंतर आता सगळेजण तुम्ही गप्प आहात, लागली हाताची घडीन तोंडाला कुलूप. तुम्ही सगळे म्हणजे हे आणि तुम्ही आधीचे जे सगळे होते लागली चोराचे भाऊ डाकू ज्याला म्हणतात, तुम्ही आम्ही खेळी मेळी आणि गद्दार आनंद, अशा पद्धतीने त्या ठिकाणी तुम्ही भोजन भावा एकाच पंक्तीमध्ये बसता आणि इथं एकमेकाच्या विरोधात उभे आहात. तुम्ही मला सांगा, तुम्ही त्यांच्यावर कारवाई करणार आहात का? 100% कारवाई करणार. आणि काय अभ्यास मला सांगा. तुम्ही म्हणतात मी तुम्हाला आणखी एक विचार सांगतो, काही प्रश्न तुम्हाला या ठिकाणी मुद्दाम विचारणार. वाशिम मध्ये घरं किती आहेत तुम्हाला सांगा? वाशिम मध्ये घरं किती आहेत? एकूण घराची संख्या तुम्ही सांगा. वाशिम मध्ये घरं किती आहेत तुम्ही सांगा. राष्ट्रवादीचे एक्झॅक्ट नाही सांगू शकत. घर कोणाला माहिती? याच्यापैकी हात वर करा, घरं कोणती आहेत, किती आहेत. जर आपल्या वाशिम मध्ये किती घरं आहेत हे जर माझ्या नगर परिषदेच्या उमेदवारांना माहित नसेल तर तो काय काळजी करणार आहे मला सांगा. वाशिम मध्ये 17,940 घरं आहेत. आता मी तुम्हाला सुरेशराव विचारणार आहे, घंटागाडीच्या संदर्भात काय नॉलेज आहे तुमचं मला सांगा, नाही तर मी तर सांगणारच आहे. घंटागाडीच्या संदर्भात मला नॉलेज आहे सर. ज्या वेळेस पण 27 लाख रुपये एका महिन्याचा खर्च होता आणि येत्या काळात म्हणजे 3 महिन्याच्या अगोदर 57 लाख कसा काय झाला? वंचित, तुम्ही सर्वात तरुण आहात, उच्छृंखलपणे उत्तर नाही द्यायचे. मला घंटागाडीचं यांनी जे सांगितलेलं आहे काय अभ्यास आहे त्याच्या संदर्भात जनतेला कळू द्या. लोक खाऊन राहिले. नक्कीच सर, तुम्ही जसा प्रश्न केला की पहिली गोष्ट जे घंटागाडीचा विषय आहे, घंटागाडी एक्झॅक्टली तुम्हाला सांगू शकतो आकडा किती येते, एवढा येते, पण एवढं सांगतो की घंटागाडी गेले 15 दिवसापासून
ती फक्त घंटागाडी नगर परिषद एकच सांगते की गाडी ही खराब आहे, ही खराब आहे, ही खराब आहे. जर विचारला की तुमच्या गल्लीतली गाडी आली प्रशासनाला नगर परिषद ते सांगतात आज उद्यापासून तुमची गाडी खराब आहे, तुमच्या वेगवेगळ्या गाडी खराब आहे. दिवस म्हणजे वर्ष झालं असेल माझ्या घरासमोर मी घंटागाडी सुद्धा पाहिली नाही. आम आदमी पक्षाचे या ठिकाणी आहे. पहिला तर तुमच्यावर आरोप असा आहे हे मुंबईचं पार्सल आहे आणि तुम्ही उंटावर विषय हाकलणार आहे का इथे आमच्या वाशिमला येऊन. नमस्कार मंडळी. सर्वप्रथम हा प्रश्न चुकीचा आहे साहेब. बाहेर जर मेहनतीला एखादा माणूस काम करायला जर जातोय त्याचं बॅकग्राऊंड नाही, ज्याच्याकडे शेती नाही, याचा अर्थ नाही की तुम्हाला गावचा नाहीये. तुम्हाला इथे पोट भरण्यासाठी काही करता येत नाही. हा प्रश्न फक्त नाही, हा प्रश्न वाशिम मधून गेलेल्या 35,000 लोकांबद्दल करताय तुम्ही. 35,000 लोक नाहीत का? माझा हा प्रश्न तुम्हाला आहे. ठीक, जी लोक पोट भरण्यासाठी बाहेर गेली ती वास्तव्यात जरी इथे नसतील तर त्यांचं जे मला प्रश्न विचारायचा जे मी तुम्हाला जे विचारलं ते मी तुम्हाला विचारलेलंच आहे. पक्ष तुमचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आंदोलन करत राहतो, कारवाई करत राहतो आणि तुमच्या पक्षाला तोडी बहादर म्हणून वाशिम मध्ये सर्वजण त्या ठिकाणी असतात. त्या तोड्या तुम्ही नंतर करणार आहात का? बघा सर, पक्षाची धोरण या जिल्ह्यामध्ये काय आहे आणि पक्ष काय करतोय हे समजून घेण्यासाठी मला वेळ लागेल. कारण नुकतीच माझ्या पक्षामध्ये एंट्री झाली आणि राम भाऊच्या माध्यमातून केजरीवाल साहेबांनी जे केलेलं आहे ते काम माझ्या समोर आलं आणि त्यांनी या वाशिम लोकल लेवलवरती जे संघटन आपलं मजबूत केलेलं आहे त्याच्याबद्दल मला जास्त माहिती नाही सर. ठीक आहे. या ठिकाणी राजूभाऊ धोंगडे मला सांगता प्रत्येक इलेक्शनला उभं राहायचं कशासाठी उभं राहायचं आपण? समस्या आहे पाण्याचं. माईक घ्या. समस्या किती येतात भकास करून टाकलेलं आहे सगळं. वाशिम मंदिरात पाणी नाही, उडान पुलाले लाईट नाही, तर स्मशानभूमी नाही, काळवटी पुण्यात रस्ता नाही, प्रचार करता तिथं मी. ठीक बरोबर. आपण या ठिकाणी सत्ताधारी आपण पण अव्याहतपणे सरकार स्थापन झालं, पालकमंत्री आहेत, पण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट म्हणजे हाताची घडी तोंडावर बोट, काहीच कशाला बोलायचं नाही आणि जे होईल ते फक्त पाहायचं. मला सांगा घंटागाडीच्या संदर्भामध्ये जो आधीचा ठेका होता आणि आत्ताचा ठेका आहे त्याच्या संदर्भात तुमचं नॉलेज सांगा. तुम्ही कसा भ्रष्टाचार त्याच्यातून बाहेर काढणार? साहेब, निश्चित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जरी सत्ताधारी पक्षामध्ये मागे सोबत होता, पण आता इथून पुढे आम्ही स्वबळावर निवडणुकीला समोर जात आहोत. आम्ही स्वतंत्र निवडणूक आम्ही येणाऱ्या काळात जनतेने आम्हाला जर निवडून दिल्यास आम्ही पुढे मागील जे काही गैरव्यवहार जे झालेत त्याचा निश्चित आम्ही त्याच्या घंटागाडीच्या संदर्भात जे काही मागे कंत्राट संदर्भात अभ्यास सांगा साहेब. एक सांगतो, जे मागे वाशिम शहरामधली जी काही 60 मुलं होती, 80 मुलं होती, त्यांचा रोजगार या घंटागाडीच्या माध्यमातून आज ते बेरोजगार झाले. अशा अनेक समस्या त्या घंटागाडीच्या कंत्राटीच्या नंतर कंत्राट बदलणे, अशा अनेक समस्या त्या घंटागाडीमध्ये की जे कॉन्ट्रॅक्ट दिला गेला होता त्याच्या रकमेमध्ये पण बराच फरक दिसून आला. आता मला त्याच्या आकड्या संदर्भात काही जास्त डिटेल माहीत नाही. मी नवीन असल्यामुळं मी नगरपालिकेच्या निवडणुकीला प्रथमच समोर जात आहे आणि त्यामुळे मी पुढे याच्यावर निश्चित याच्यावर निराकरण करून पुढे हे करणार. जनतेला सांगू द्या आता ही जी सगळी मंडळी उभी आहेत आणि घंटागाडीच्या संदर्भामध्ये हे फक्त मोघम ओरडतात, घंटागाडीत भ्रष्टाचार झाला, घंटागाडीत. आणि आता मी तुमच्या सगळ्यांच्या देखत त्यांना सगळे प्रश्न केलेले आहेत. मी आणखीन आवाहन करतो, तुम्हाला जर माहीत असेल त्यातलं स्टॅटिस्टिक, इतके घर आहेत, एका घराला इतके पैसे लागतात, इतका कॉन्ट्रॅक्ट होता, त्याच्यानंतर इतका तो वाढवून गेला, इतका भ्रष्टाचार त्याच्यामध्ये होतो आहे, ते जर माहीत असेल जनते देखत तुम्हाला विचारून राहाल. कोणाला येत असेल तर त्याने हात वर करा, नाही तर मला तर सांगणंच भाग आहे. ऍक्च्युअल पाहता 27 लाख रुपये महिन्याला खर्च होता, ते 57 लाख म्हणजे 6 महिन्यात काय वाढला गेला.
परिस्थितीमध्ये ते कोणाच्या नावाचे काही मला माहित नाही, कारण त्याच्यामुळे मी तिथं आंदोलनही केलं, सगळ्या गोष्टी केल्या. नंतर मला काय फोन आला की बुवा याच्यात हस्तक्षेप करू नको. मी म्हटलं त्यांना, जोपर्यंत त्या लोकांना न्याय मिळत नाही नाही तोपर्यंत मी सतत भांडत राहील. तोपर्यंत मी त्याला भांडलं, कर्मचारी जनता रिपीट घेतलं. आणि आता तरी मी आज सकाळी प्रचारानिमित्त बायकेमध्ये गेलो होतो. एकही दिवस त्या लेवलला 20 वर्ष झाले. आता समजा गाड्या वाढवल्या, एवढं अमाऊंट वाढवलं महिन्याला, तरी आतापर्यंत त्या तारीख का जात नाही? प्रश्न नाही. थोडस याच्यावर उत्तर देता येईल तर द्या. हा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, लोक चिडू नयेत. मी सत्तेत अजून आलो नाही. सत्तेत आल्यानंतर या गोष्टीची प्रत्येक गोष्टीची दखल नक्कीच घेणार, एवढं नक्की सांगू इच्छितो. दखल घेतो म्हटलं, त्यांनी देखील सांगितलं की आम्ही हे करतो. भ्रष्टाचार किती होतो याचा जर अंदाज घ्यायचा असेल तर तुमच्या माहितीसाठी माझ्या देखील जनता फक्त ओरडते, पण तुमच्या माझ्या सगळ्या सगट आम्ही शंड बनलेलो आहोत. फक्त व्हॉट्सअप फेसबुकवर ओरडतो, त्या ठिकाणी जाऊन कोणीही क्रांती करत नाही. मी पण शंड आहे आणि तुम्ही आपल्या सगळ्यांच्या नाकावर टिचून छाताडावर बसून ते किती पैसे खातात याच्या संदर्भामध्ये तुमच्या सगळ्यांना, तुम्ही तर पेनही आणला नाही, वही आणली नाही, घ्यायचं कामही नाही, पण मी तुमच्या देशात सांगणार आहे आणि तुम्हाला पुन्हा हे देणार. वाशिम मध्ये 17,940 घर आहेत. एका 1 रुपया म्हणजे एका घराला 360 दिवसाचे 360 रुपये असा जर हिशोब तर एका वर्षाला 64,58,400 रुपये द्यायला पाहिजेत. दुप्पट घ्या म्हणजे 1.25 कोटी रुपये फक्त आपल्या टॅक्स मधून करामधून जायला पाहिजेत. मागच्या वेळेस तो गेला तो अगदी 3.5 कोटी म्हणजे एका दिवसाला 5 रुपये 40 पैसे, 1 रुपयाहून 5 रुपये 40 पैसे. आणि आता केंद्र साहेब आणि सुरेश भाऊ सगळ्या मंडळींनी लक्षात घ्या, हे किती भ्रष्टाचार चालू आहे. आणि हा आपल्या छाताडावर त्यांनी आता जो ठेका दिलेला आहे तो सगळा ठेका 5,13,00,000 दिलेला आहे. म्हणजे एका दिवसाला 8.25 रुपये त्या ठिकाणी आपल्या खिशातून जातात. 1 रुपया कुठे आणि 8 रुपये कुठे, आणि अशा पद्धतीने तो त्या ठिकाणी चाललेला आहे. QR कोड कशासाठी लावले सांगा वकील? QR कोड माहिती आहेत का घरावर? सांगा, एकदा उत्तर द्या. QR कोड कशासाठी लावले? QR कोड याच्यासाठी त्या घराबद्दल माहित धरा असा. QR कोड मध्ये आपल्या त्या घरमालकाची माहिती असते, नाव असते त्याचं, त्यांचं कुठे ठिकाण वगैरे काय आहे ते सगळी माहिती असते त्या व्यक्तीची, घरमालकाची. सांगा वंचित, हे खरं आहे का हे बोलून राहिले ते? QR कोड पाहिले का तुम्ही लावलेले? पण माझ्याही तुम्ही लागला. उमेदवाराकडे QR कोड नाही, हे चुकीचं असावं मला वाटते. त्याने 3ऱ्या मजल्यावर जर घर असेल म्हणजे QR कोड लावताना 3ऱ्या मजल्यावर चढले, आणि कचरा उचलताना आपवाले सांगा कसा उचलतात कचरा, तुम्हाला माहिती आहे का त्याचं? QR कोडचं काय माहिती आहे सांगा? QR कोड बेसिकली त्या संपूर्ण प्रॉपर्टीची माहिती नगरपालिकेला देतो. एक QR कोड स्कॅन केल्यानंतर सगळी डिटेल त्या प्रॉपर्टीशी रिलेटेड जी माहिती आहे, त्या संबंधित राहणाऱ्या लोकांची जी माहिती आहे किंवा त्यांच्या स्वास्थ्य सेवेची माहिती आहे ती माहिती नगरपालिकेकडे येते. जर त्याच्यात टाकलेली असेल डेटाबेस. सांगा राजू भाऊ, QR कोड कशासाठी लावले? अरे लावलेच नाही, कोणाच्या इथं दिसलेच नाही तर काय सांगणार? तुम्ही त्यांचं समर्थन करत आहात याचा अर्थ. QR कोड सांगा संदीप भाऊ, सांगा QR कोड माहित नाही. आता तुम्ही QR कोड कोणाला QR कोड हे आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार नाही, पण जे उत्तर देईल तुम्ही निवडायचं आहे. आपण ओला कचरा आणि सुका कचरा घरावर आणि ते त्या स्कॅन करावेत अशी आपल्या घंटा गाडीवाल्याकडून आम्ही तर मी घोषित करतो, फक्त आम्ही ओरडतो. परंतु QR कोड माझ्या घरावर नष्ट झाले तरी कोणी कमी करत नाही, केली तर त्यांची कोणी दखल घेत नाही. त्या ओल्या कचऱ्याचा आणि सुक्या कचऱ्याचा हिशोब त्या ठिकाणी आला पाहिजे, म्हणून ते आपण त्या ठिकाणी पाहत नाही. आणि अशा पद्धतीने आणि आपली लोकप्रतिनिधींना QR कोड काय हे देखील माहित नाही. हे आपला दैव दुर्लभ आहे.
पण आता याला इलाज आहे. आणि पुढच्या प्रश्नाकडे आपण आपल्या सगळ्यांना संदर्भामध्ये पावसाळ्यात एखादी वस्तू जळते, वरतून चालू आहे, बर्निंग वस्तू किती पाणी, रस्ते, हे सगळे प्रश्न केंद्राला आहे. तुमचे जाहीरनामे देखील वाचले आणि ते वाचल्यानंतर लक्षात आलं, बापरे, वाशिमचं शांगणार आहेत का काय. पण शांघाय कशाचं करतात, नुसते पाण्याचा आणि याचा त्याचा सांगतात. जे मूळ प्रश्न आहेत या ठिकाणी भ्रष्टाचार, त्याच्यावर आपल्याला घाला मुद्दाम घालणार. टेम्पोच्या संदर्भात आपल्याला काही माहिती आहे का? माहिती घ्या, माहिती घ्या. टेम्पल गार्डनच्या संदर्भात जे जास्त डिटेल माहिती नाही आहे, जेवढी माहिती ती आपल्यापर्यंत पोहोचवतो. तिथे ट्रेन, लहान मुलांसाठी ट्रेन, खेळणे इत्यादी वस्तू लावलेल्या आहेत आणि ते अजून सुरू केलेलं नाही. तोच तो प्रश्न आहे आमचा. सुरेशराव, तुम्ही विरोधी पक्षाचे आहात, काय सांगा याच्या संदर्भात? जाण्याचं कारण सर याच्यात एक आहे, कारण जर भ्रष्टाचार आहे, कारण की आज तुम्ही पाहता माझ्या माहितीनुसार आतापर्यंत 16 ते नगरपालिका, आतापर्यंत एवढी विद्यार्थी त्या, कारण मी तिथे होते त्यावेळेस नगराध्यक्षांनी आम्हाला घेऊन येतं तिथं की मी किती सुंदर केलं, उघड्याच गेलं नाही. एक्झॅक्ट आकडा माझ्याकडे टेम्पल सत्य परिस्थिती आहे, त्यामध्ये रुपया खर्च न करता ही आग जाणून लावण्यात आली, ज्याच्यामुळे भ्रष्टाचार लोकांसमोर येऊ नये आणि यांनी खाल्लेला जो पैसा आहे, जे केलेला भ्रष्टाचार आहे, ते जनतेसमोर येऊ नये. संदीपजी, टेम्पल गार्डनच्या संदर्भात अभ्यास केला का? कारण हे सगळे प्रश्न जनतेचे आहेत. तुम्ही पाणी देऊ शकणार नाही आम्हाला माहिती आहे, नुसतंच म्हणणार पाणी देणार, तुम्ही रस्त्यात सगळं खाऊन टाकणार, हेही आम्हाला माहिती आहे. पण निदान झालेला भ्रष्टाचार माहिती तरी आहे का? साहेब, टेम्पल गार्डनचा जो वाशिम मध्ये आम्हाला याच्या मार्फतच माहीत झाला. बाकी तक्रारी झाल्यानंतर, ते झाल्यानंतर, त्याच्यानंतर आम्ही टेम्पल गार्डन आजपर्यंत बंदच पाहिलं, कुलूप बंद. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काही जाताही नाही आलं पहिले. आणि हा जेव्हा त्याच्यामध्ये विस्तोनी पूर्ण ते एवढ्या पावसाळ्यात जसं तुम्ही म्हटलं, त्याचा जेव्हा जे तारांगण होतं ते जळालं, तेव्हा आम्हाला माहित झालं की याच्यामध्ये एवढं काही साहित्य आणून ठेवलं गेलं होतं आणि त्याची पूर्ण राख झाली. त्याचा हिशोब देखील कोणी दाखवला नाही, माहित नाही. मी सांगतो तुम्हाला हिशोब, तुम्ही निवडून आल्यानंतर याची चौकशी केली पाहिजे. मी सगळ्यात शेवटी ॲफिडेव्हिट देणार का तुम्ही हे मानणार आहे? एका कोणत्या तरी नगर परिषदला सुंदर ॲफिडेव्हिट आलं, लोकांनी मला ते पाठवलं आणि ते ॲफिडेव्हिट उद्याच्या उद्या तुम्ही सगळ्यांनी केलं पाहिजे. ते कसं आहे ते नंतर पुढचा त्याच्यावर येणार आहे. टेम्पल गार्डन काय म्हटलं, तुमचं काय म्हणणं आहे? हा सांगा वकील साहेब. टेम्पल गार्डन तयार झालं होतं, हां, आणि तो पूर्ण रेडी होतं. बरं. पण काय सत्ताधारी पक्ष आणि त्यांचा आपसात काहीतरी वाद झाला होता. ते जर जनतेसाठी होतं तर जनतेतूनच एखादा व्यक्ती निवडायचा असता आणि ओपनिंग करून टाकायची होती. पण तेव्हा ती केली नाही. जर झालं, लहान लहान मुलं जेव्हा तिथून जातात आणि पाहतात काहीतरी ट्रेन त्या ठिकाणी उभी आहे, तारांगण काहीतरी आहे, बाबा आम्हाला आत न्या, आई आम्हाला आत न्या, आणि हे इतके निगरगट्ट राजकारणी आहेत, त्यांनी सगळं खाऊन गिळंकृत केलं आणि त्या लहान लहान लेकरांना त्याचं वंचित ठेवलेलं आहे. त्याचं कारण आहे 7.25 कोटीचं ते सगळं होतं सुरुवातीला. म्हणजे साधारणतः 4 कोटीचं गार्डन, ट्रेन आहे 1.25 कोटीची, मोनोरेल, तारांगण 2 लाख. ते तर पावसात आलं. रक्कम आपल्या
तारांगण त्या ठिकाणी गेली आणि हे सगळे म्हणतात आमचा अभ्यास नाही. आता काय करावं सांगा तुम्ही. माझा प्रश्न आहे अजून आपल्यांना, तुम्ही याच्यावर अभ्यास करून राहिले, ताब्यातच आहे डम्पिंग ग्राउंड, सांगा त्याच्यावर काय चालू आहे सध्या. ती जनता तत्व आहे. आमच्या ते अखिल तेली नावाचे आमचे प्रश्न त्यांनी मला चर्चा केली, तर सगळे त्रस्त आहेत, कंप्लेंट करू पण त्या ठिकाणी काहीच नाही होऊन राहिलं. काय बघा सर, आम आदमी पार्टीचा नसताना आम आदमी पक्षानं नगरपालिकेचे डम्पिंग ग्राउंडला 2.5 कोटी रुपये वाचवले. ते कसे मी सांगतो. आम आदमी पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष राम पाटील डोरले यांनी तिथला नगरपालिकेचा शून्य बजेट शून्य कॉस्ट मध्ये 2.5 कोटी रुपयाचा ठेका घेतलेला आहे, जिथे घनकचऱ्याचं मॅनेजमेंट आणि नियोजनाचं काम केलेलं आहे. तिथे का तार वेगळे, प्लास्टिक वेगळं, रबर वेगळं याचं नियोजन करून त्याला रिसायकल करण्यात येत आहे. पक्षात नसताना आम आदमी पार्टी हे सगळं काही करत आहे. नक्कीच आल्यानंतर आम्ही शहरातला घनकचरा आणि जे स्वच्छता आहे याला प्राधान्य देऊ. डम्पिंगचा आता हा कॉमन प्रश्न सगळ्यांना, त्या ठिकाणी जी प्रोसेसिंग आहे त्यामध्ये कोणाला माहिती आहे. नगरपालिकेने 3,40,00,000 ओला कचरा आणि सुका कचरा हे करण्याची मशीन होती. त्याच्यात मोठा भ्रष्टाचारामुळे त्यापर्यंत सार्वजनिक तुमची आजी त्याच्या आधीच्या काळामध्ये जे म्हणून राहिले प्रोसेसिंग साठी, त्या काळामध्ये 12.5 कोटीची प्रोसेसिंग त्या ठिकाणी यंत्रणा आणलेली आहे. आणि आपलं दैव दुर्विलास का म्हणतो मी, आपण दुर्दैवी का आणि वाशिमकर षंड का, कारण ती त्या काळापासून 2013 मध्ये जो कोणी नगराध्यक्ष त्याच्यानंतर आतापर्यंत सगळे नगराध्यक्ष हाताची घडी तोंडावर बोट, 12.5 कोटीची माझी मशीन, या गावाचा टॅक्स तुम्ही खाल्ला आणि त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला म्हणणं आहे त्याच्यावर. सर त्याच गोष्टीचा दाद मी उभा राहिलो, त्याच गोष्टी त्याच्यावर 100% त्या ठिकाणी संकलन केल्या जाते, विलगीकरण तर त्याचं बायोमायनिंग म्हणतात, प्रक्रिया करण्यासाठी वर्षाला 2.5 कोटी रुपये याच्या 2.5 कोटी रुपये वर्षाचे. हे काय करतात, कचरा जाळून टाकतात. म्हणजे प्लास्टिक वेगळं, मेटल वेगळं करायला पाहिजे, पण ते न करता त्यांची प्रोसेस जाळून टाकणे आणि लोक त्यांचे ओरडतात आणि प्रोसेसिंग वर वर्षाला 2.5 कोटी रुपये एका धनदांडग्या नेत्याच्या तोंडामध्ये ते आत जात होते. आता ते रुखलं. तुम्हाला माहिती आहे सगळं, कोणाला माहिती आहे ही सगळी घटना. 2.5 कोटी म्हणजे आपण वाशिमकरांना किती फसवतो आहोत आणि आपण नगराध्यक्ष पदासाठी उभे आहोत. असू द्या, काही हरकत नाही. मी मुद्दाम तुम्हाला चिडण्यासाठी नाही, आम्ही संतप्त, आमच्या हृदयामध्ये आग आहे की आधीच्या लोकांनी खाल्लेलं आहे आणि तुम्ही अनाभ्यासाने त्या ठिकाणी जाल तर काय. मी शुद्ध पाण्याच्या संदर्भामध्ये मला माहिती आहे तेच बुळबुळीत उत्तर आहे, पण तरी देखील केंद्रे साहेब, ज्या गावाला शुद्ध पाणी मिळावं आणि चांगलं मिळावं, भरपूर पाणी मिळावं, त्याच्यासाठी तुमची काय योजना आहे. वाशिमची एकबुर्जी धरणावरील पाण्या प्रकल्पाची जी योजना आहे ती साधारण एक 30-40 वर्षापूर्वी डिझाईन केलेली आहे. त्या लोकसंख्येनुसार आज लोकसंख्या वाढलेली आहे. सिवरेज ट्रीटमेंट प्लांट हा जुन्या अवस्थेत आहे. तसेच कॅपॅसिटी वाढवण्याच्या दृष्टिकोनातून सोनल प्रकल्प किंवा इतर दुसरा प्रकल्प यातून अतिरिक्त पाणी पुरवठा करण्याचं मानस आमच्या सरकारचा आहे आणि ते मी कदाचित या निवडून आपण दिल्यास मग तो पूर्णत्वास नेईल. तुम्ही सत्ताधारी आहात, तुमच्या डोक्यात काय प्लॅन आहे. वाशिमला पाणी पुरवठा मिळाला पाहिजे. साहेब, निश्चित 24 तास पाणी पुरवठा असणे फार गंभीर प्रश्न आहे. तो त्याचं निराकरण करण्यासाठी एकबुर्जीची जी उंची आहे टेक्निकली ती वाढवण्यासाठी आता लोकसंख्या वाढल्यामुळं अडचणी पण निर्माण झाल्या, सगळ्या
बसलेले आहेत. साहेब मला सांगा, उंची वाढवत आहे? नाही वाढवत आहे, उंची येत नाही. अतिरिक्त पाणी पुरवठा हाच एक पर्याय आहे. अतिरिक्त पाणी पुरवठा कदाचित सुखेराजा धरणातून किंवा सोनर प्रकल्पातूनच केला जाऊ शकतो आणि एक नवीन ट्रीटमेंट प्लांट जर केला तरच तो शक्य आहे. महाराष्ट्रातल्या एका फार मोठ्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला मी आणि आतिश भाऊ बसलेले आहेत. आमच्या सगळेजण माझं उंची वाढवा, पण टेक्निकल पॉइंट इंजिनियर सांगत नव्हते. आम्ही दोघांनी फोन केला, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर नवघरे नावाचे आणखी कार्यरत आहे. त्यांना म्हटलं साहेब उंची वाढवायची, तर ते म्हणे तुम्हाला कोणी इंजिनियर केलं? उंची वाढत असे का? उंची वाढत नाही, त्याच्यावर खोलीकरण केलं तरी चालते. पण आणखी एक उपाय सुरेश भाऊ या ठिकाणी केला होता कोकलगाववरून, त्याच्या संदर्भात काय माहिती आहे तुम्हाला सांगा, आणि तुम्हाला नसेल तर विचारतो. साहेब केंद्र साहेबांनी सांगितलं की सुखेराजा धरणावर आपण पाणी आणू शकतो. आम्हाला शेतीला जायला पाणी पुरत नाही, वाशिम मध्ये आणू शकतात ते धरणाची. कारण ज्या वेळेस उद्धव साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस अशीच मला काही लोकांची समस्या आली होती की बा आपण काहीतरी, तुम्ही आता सत्तेत आहात, पालकमंत्री तुमचा, तुम्ही यासाठी काहीतरी करा. मी तिथे पूर्ण हे प्रस्ताव घेऊन गेलो साहेब. त्यावेळेस साहेब मी इंजिनियरला बोललो होतो, कारण मला ठेकेदारी असल्यामुळं थोडं काहीतरी माहिती आहे. आपल्याला त्या धरणाची उंची वाढवता येत नाही. उंची जर वाढवली त्या 3 गावामध्ये मागं पाणी घुसते, त्याची करायला आपल्याला खोलीकरण जेवढं करता येईल तेवढं खोलीकरण, ते बी 600 मीटरची धरणाची भिंत सोडून मागच्या साईडला आपल्याला खोलीकरण करावं लागते. यासाठी पर्याय व्यवस्था म्हणून एखादा जे साहेबांनी सांगितलं सोलर प्रकल्प, तिथेही पाण्याची तेवढी पूर्तता नाही. त्यामुळे एखादं स्पेशलिस्ट जसं मुंबई सारख्या ठिकाणी धरणाची उपलब्धता केली. कारण वाशिम जिल्ह्यामध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये आणि धरणाच्या माग होतो ग्रामीण भागासाठी, वाशिम जिल्ह्यात तेवढी पाण्याची उपलब्धता कोणत्याच जागेवर सध्याच्या परिस्थितीमध्ये नाही. कोकलगाववरून एक प्रयत्न झाला होता, तुमच्यापैकी कोणाला माहिती आहे कोकलगावच्या संदर्भातला? सांगा सांगा. सर, कोकलगाव कडून पाणी घ्यायची जी जबाबदारी आहे ती आपल्याला 4 महिन्यातच लागते, जी समरमध्ये उन्हाळ्यामध्ये, कारण बाकीचे 8 महिने पाणी भरपूर असतं वेदपूरजी धरणाला. या 4 महिन्याची जी परिस्थिती ती परिस्थिती लक्षात घेता दररोज पाणी, आता माझे मित्र संदीप भाऊ बोलले की 24 तास पाणी. संदीप भाऊ 24 तास पाणी नाही, एका दिवसात अर्धा तास जरी पाणी आलं तर वाशिमची जनता जी आहे ती धन्य होईल. देणं वाशिम मध्ये कोणासाठीच शक्य नाहीये, जी परिस्थिती आज आहे त्याच्या हिशोबाने. कोकलगाववरून पाईपलाईन टाकल्या गेली, कोकलगाववाल्यांना आंदोलन करायला लावलं या राजकारण्यांनी की बिलकुल पाणी जाऊ द्यायचं नाही, आणि वाशिमकरांना आंदोलन करायला लावलं पाणी असं कसं देत नाही. दोघांची किळवण लावली, पैसे यांनी खाल्ले, आणि पाईपलाईन आतापर्यंत जोडल्या गेली नाही. ते सगळं त्या ठिकाणी पडलेलं आहे, आणि आपण सगळेजण थंड डोक्याने पाहतो. फक्त नाव ठेवतो आमच्यासारख्याला, मॅनेज कार्यक्रम आहे, असं तसं आहे, ते तसं आहे. अरे तुम्हाला लुटून खाल्लं, लंगोट सोडून दिली तुमची, आणि तुम्ही म्हणता अरे काय झालं. अशा पद्धतीचं वातावरण. साहेब, वाशिमच्या संदर्भामध्ये अजून विचारतो, कनेक्शनची फी किती आहे आपली? एखाद्याला जर कनेक्शन घ्यायचं असेल, वकील साहेब सांगा तुम्ही, नळाचं कनेक्शन घ्यायचं आहे, फी किती घेतली पाहिजे आणि हे किती घेतात? नळाचं कनेक्शन घ्यायसाठी फी नगर परिषद 4 ते 5 हजार रुपये घेते, आणि वार्षिक टॅक्समध्ये ते ॲडही करते. ते राजूभाऊ सांगा, एक नळाचं कनेक्शन घ्यायचं आहे मला, ते माहिती घ्या. कनेक्शनचे 7,000 रुपये त्याच्यावर व्याज हे सगळं घेते, 7,000 रुपये लागतं. सांगा वंचित, तुम्ही सांगा वैभव भाऊ, एका नळाच्या कनेक्शन साठी किती घेतो? किमान 7 ते 8 हजार मी ऐकलं होतं. 8 हजार मी म्हणजे ऐकलं. 9,800 रुपये म्हणजे 10,000 हे ते कोकून घेतात आपल्याजवळून, आणि काय देतात 24 तास. त्याला आणखी मीटर लावले होते सगळ्यांच्या याला, आणि आश्वासन देतात 24 तास पाणी आम्ही देऊ. आता यांनी सांगितलं अर्धा तास, ते पण आपण देत नाही. आणि येणारं पाणी जनतेच्या वतीने सांगतो, गढूळ पाणी, पिवळं पाणी, त्याच्यानंतर मातकट पाणी, आणि या गावामध्ये 30% नळ अवैध आहे. कोण हिंमत करणार नळ तोडण्याची? कोण करणार? मी करणार. अजून बाकीच्यांनी
सगळे करणार. माझी सगळ्यांतर्फे विनंती आहे की ते अवैध कनेक्शन धनदांड्यांकडे तुम्ही रेड मारा असू नये. जे मोठमोठे लोक आहेत एक कनेक्शनचं पैसे भरतात, घरात 4-4 कनेक्शन आहेत. किती लोकांकडे माहिती आहे का तुम्हाला असं कनेक्शन? 30%. 945 लोकांकडे. 945 लोक. हा आकडा साधारणतः जुळणारा आकडा आहे आणि अशा पद्धतीने लोकांना ते कनेक्शन दिलेलं आहे. आणि आपल्या याच्यावर 150 कोटी रुपये, तुम्ही मी कोटीतच आकडे का सांगून राहिलो, आपल्या सगळ्यांना लक्षात घ्यावं. अरे यांनी विकून टाकलं आपल्याला खबरही नाही आणि सगळं झाल्यावर आपल्याला अरे आपण तर विकल्या गेलो, त्यानं विकून टाकलं आपल्याला. 150 कोटी रुपये त्या ठिकाणी फस्त केले त्यांनी. आणि आपल्या सगळ्यांच्या उरावर 10 दिवसांनी 8 दिवसांनी नळ देतात. आपण मात्र फक्त फोन करतो त्या नळ सोडणाऱ्याला, कधी येणार ते म्हणते उद्या नाही आलं तर फोन करणार, कधी येणार ते म्हणते परवा नाही आला तर आपण काहीही क्रांती करू शकत नाही. आणि आपल्या सगळ्यांना पेटवण्यासाठी देखील हा कार्यक्रम या ठिकाणी आहे. आणि यांना देखील समज आहे की तुम्ही आता गंमत समजू नका. आधीच्या लोकांनी खाऊन टाकलेलं गाव साहेब, आधीच्या सरकारने, आधीचे जे नगराध्यक्ष असतील किंवा त्यांनी एक घोषणापत्र केलं होतं, मी या लोकांचा टॅक्स घराचा कमी करील. काय परिस्थिती आहे मला सांगा वकील साहेब टॅक्सच्या संदर्भात? घराचा टॅक्स तर कमी नाही झाला, उलटा वाढलेला आहे. कितीने वाढला माहितीये का? व्याजावर व्याज आहे. कोण या ठिकाणी व्याजावरही व्याज लागते. या ठिकाणी बसलेला कोणता नगराध्यक्ष आहे? 20% व्याज आहे त्याच्यावर सांगा. आणि लोक जिया कर नाही भरलं तर जिजिया कर. बरोबर आहे. आता याच्यातला कोण नगराध्यक्ष आहे की आश्वासन द्या सगळ्यांना की ही माझी गरीब जनता आहे, टॅक्स विनाकारण भरते आहे. आता तर काही लोकांना सगळ्याला सांगितलं फॉर्म भरा. त्यानं कोण 5-5 लाख 4-4 लाख तिकीट तर कापलेच, पैसे खिशातून त्याच्या गेले, टॅक्स भरून गेला. व्याजासकट माफ झालेलं व्याज देखील त्यांनी घेतलेलं आहे. या ठिकाणी कोण नगराध्यक्ष आहे या सगळ्यांना आश्वासन आत्ता देईल की मी टॅक्स कमी करेल, व्याज तर माफच करेल. साहेब, आम्ही आमच्या घोषणापत्रात सांगितलेलं आहे की पहिल्या 700 स्क्वेअर फीट पर्यंत सगळ्यांना टॅक्स रिबेट देण्यात येईल. आणि एखाद्याचं घर 1500 असेल तर 1500 मधले 700 मायनस होतील. 700 मायनस होतील. ही एक यांची योजना आहे. आणखी कोणाचं काय टॅक्स माफ करणार का साहेब तुम्ही? हे घ्या. माफ नाही करणार, जो योग्य आहे त्यापेक्षा नक्कीच कमी करण्याचा प्रयत्न करेल. सुरेशराव सांगा टॅक्सच्या संदर्भात काय आहे तुमचं? टॅक्स जे लोक सर सांगायचं, तुम्ही जे आता उत्तर दिलं, समजा प्रश्न विचारला किंवा आता उमेदवारांनी समजा अर्ज भरले त्यावेळेस 4-4, 5-5, 6-6 लाख रुपये भरले. कारण की जे लोकांचे थकीत आहेत, कारण थकितावर ते जे व्याज लावलेलं आहे, आम्ही 50% आम्ही नगराध्यक्षांनी त्यांना माफ करणार व्याज माफ कर. तो तर आता कायदा झाला हो, तुम्ही काय माफ करता? कायदा झालेला आहे तो. कायदा नाही आला सर. कायदा जर आला असता तर या लोकांनी उमेदवारी अर्ज भरला असता, त्यांनी ते माफ केला असता. त्यांना देताना आश्वासन दिलं आता टॅक्स भरा, नंतर आम्ही 50% लोकांनी सवलती घेतले. साहेब तुम्ही त्याच्यापेक्षा काहीतरी सांगा की बा आम्ही हे करणार. साहेब नाही तर 50% कमी तेच आहे. GR त्याच्यावर आंदोलन झाली, आम्ही पण त्याच्यात होतो आणि शेवटी एक GR आला, त्याच्यामध्ये त्यांनी शब्द चुकीचे वापरले होते, पुन्हा काढला आणि त्याच्यात सांगितलं की 50% आम्ही माफ करू. या नगरपालिकेने ते ग्राह्य धरलं नाही, लोकांना त्रास दिला, त्रस्त झाले, पण शेवटी 50% त्यांनी माफ केलेला आहे. नसेल करा तर तुम्ही त्यांच्या सरकारच्या उरावर बसून तो टॅक्स तर माफ करून घेतलाच पाहिजे 50%. आणि उरलेल्या 50% काय करणार ते सांगा. म्हणजे माफ करायचं नाही, फक्त हप्ते पाडणार नाही सर. जे गोरगरीब नाही, आम्ही त्या 3 किस्ता किंवा 12 महिने तुम्ही 3% कमी करून घेऊ. संदीप तुम्ही निवडून आले तर टॅक्सच्या संदर्भात काय निर्णय घेणार? लावलेला आहे आपण, त्याच्यामध्ये बायफर्गेशन जर केलं तर व्यावसायिक आणि घरगुती टॅक्स 2 प्रकार येतं. याच्यामध्ये व्यावसायिक जितके काही जे व्यापारी हे वाढलेले आहे, याच्या जो टॅक्स आहे तो जो
जिथे वसूल केला गेला पाहिजे तिथे वसूल केला जात नाही, आणि जिथे नाही वसूल केला गेला पाहिजे तिथे जास्त वसूल केला जातो. जनतेला दिलासा द्यायचा आणि दिलासा रस्ते नाही, पाणी नाही, अरे तुम्ही खाल्लं असं कोणीच म्हणत नाही. इतकी साधी जनता आहे, त्यांचा टॅक्स माफ करत नाही. अरे साधी निश्चित आम्ही सत्तेत आल्यास म्हणजे नगरपालिकेतनी मला जबाबदारी मिळाल्यास मी त्याच्यावर निश्चित त्याच्यावरती टॅक्स कमी करण्याचं म्हणजे कमी करण्याचं माझ्या याच्यात नाही आहे, पण सल्ला घेऊन मी त्याच्यावर निश्चित, मी नवीन आहे सध्या, आता पुढे मी त्याच्यावर मला माहिती घेऊन त्याच्यावरती हे करता येईल नक्की. ठीक आहे. या सगळ्यांचे जाहीरनामे पण मी वाचलेले आहेत, वचननामे म्हणतात काही जण, आणि त्या वचननाम्यामध्ये 24 तास पाणी, वीज देणार आम्ही, त्या ठिकाणी रस्ते लागले गुळगुळीत अशा पद्धतीचे रस्ते देणार. तुम्ही आत्ताही जाहीरनामे काढा यांचे. आणि इथं बोलताना जाहीरनाम्याच्या अगदी विपरीत सगळे बोलून राहिलेले आहेत, एकाची हिंमत नाही. रस्त्याच्या संदर्भात मी यांना आता प्रश्न करणार आहे. एकच एक म्हणजे एक रस्ता. बोला बोला बोला. माझ्या जाहीरनाम्यात जे आहे मी ते सगळं करणार. टॅक्सच्या संदर्भात टॅक्स जो आहे तुम्हाला जर ती सेवा भेटत असेल तरच टॅक्स द्यायचा. जर तुमच्या घरी 8-10 दिवस पाणी येत नाही तर ते नळाचा जो टॅक्स आहे तो तुम्हाला द्यायची गरज नाही. कसं त्याचं गणित कसं करायचं ते सांगा आता तुम्ही. जो कोण त्याला जबाबदार राहणार आहे? हो ना, जो बाकीचा टॅक्स घेणार आहे आपण, तो जो आहे त्याच रेटनुसार राहणार. ते तर 360 दिवसाचा 365 दिवसाचा नळाचा टॅक्स घेतात. 10-10 दिवस नळ येत नाही, म्हणजे त्याचा जर हिशोब काढला मी तर त्या नळाच्या संदर्भामध्ये अगदी हे पहा, आता इथं मी काढला, नळाचा वार्षिक टॅक्स आहे 200 रुपये, 2000 रुपये, आणि 9800 रुपये कनेक्शनचे ते घेतात. म्हणजे 2000 रुपयांनी आपण जर विचार केला तर एकदा नळाचे 5.5 रुपये पडतात आपल्याला एका दिवसाचे. तो जर 2000चा हिशोब केला तर हे देतात आपल्याला 10 दिवसांनी, आपण म्हणून 5 दिवसांनी नळ देतात. म्हणजे एका दिवसाचे 30 रुपये फक्त. आणि हे 30 रुपये तुम्ही लुटता आमच्याजवळून. 5.5 रुपये घ्यायला पाहिजेत, रुपये आपण घेतो. जनता त्रस्त राहते, फक्त ओरडते आणि शांत बसते. तुम्ही मात्र त्याच्याकडे लक्ष देत नाही. वकील साहेबांनी जो मुद्दा मांडला, वकील केंद्रे साहेब, तुम्ही जर निवडून आले तर जितके दिवस नळ येतील तेवढा टॅक्स घेणार का सगळा पूर्ण 2000 रुपये? तशी कोणती कायद्यात तरतूद नाही. कायद्यात जर तरतूद झाली तर नक्की तसं करून देईल. मग कायद्यात ही पण तरतूद नाही. नगर परिषद ही ग्राहकाच्या सेवेच्या याच्यात येते आजकाल, आणि तुम्ही पाणी दिलं पाहिजे आणि आमच्याकडून पैसा घेतला पाहिजे. हॉटेलीत चहा घ्यायला गेलो, त्यानं जर चहा दिला तरच तुम्ही पैसे देता. तुम्ही जर जेवढं पाणी द्याल, मीटर कशासाठी लावलं मग? फक्त घरात ठेवून देण्यासाठी का? मीटर तिथे लागलेला असेल तर मीटर नक्कीच चार्ज होईल, रोटेट होईल तर चार्ज होईल. मीटर मधून हवाच येते आणि हवेनं मीटर जोरात होते आणि ही फाट आहे. सांगा वैभव भाऊ, नळाच्या संदर्भात यांचं म्हणणं आहे, हा मुद्दा पटला मला. जितके दिवस नळ येतील तितके दिवस पैसे घ्या, नाही तर मग पूर्ण दिवस नळ द्या, पैसे किती घ्या आमच्याजवळ तेवढे. सरांनी जे मुद्दा मांडला त्याला मी पण सहमत आहो. जेवढे दिवस नळ येतील, मीटर आहे, पण ते मीटर कधी उलट फिरते कधी सरळ फिरते. हां, हे नक्कीच आहे. मी स्वतः माझ्या इथं पाहिलं ते मीटर कधी उलट फिरते कधी सरळ फिरते. मीटरवर जर आपण बसलो तर जे आपल्याला टॅक्स 2000 आहे ते 2010 बी कधी 2च दिवसात होईल काही सांगता येत नाही. नक्कीच त्याच्यावर काहीतरी तरतूद काढून बसून सगळं नियोजन करून मगच त्याच्यावर काही राजीनामा होऊ शकते. तुमच्याकडे येतो, तुमच्याकडून माफक अपेक्षा. समजा तुम्ही निवडून आले तर त्या ठिकाणी तुम्ही नळाची वेळ निश्चित करणार का, वार निश्चित करणार का, आणि त्याच्यानंतर हे जे 24 तासाचं आश्वासन आहे तर 24 तासाची तुम्हाला सवलत देतो. या दोनच गोष्टी, वार निश्चित करणार का आणि नळाची वेळ निश्चित करणार का? करणार. आणि हे शक्य आहे का? हो, शक्य काऊन नाही, शक्य करावं लागेल. त्याला कसं करसाल सांगा ना. ते ठराव घेऊन करावं लागेल. उचलली जिपकी लावली टाळ्याला जमणार नाही, त्याचं उत्तर लागेल आम्हाला. काय करायचं ते, काय करायचं तेच तर सांगून राहिलं. प्रश्न काय, वेळ ठरवणार का? आपला प्रश्न काय ते सांगा मला. वेळ ठरवणार का?
वेळेवर पाणी देणार का? समजा 7 वाजता तर 7 वाजता, ते कसं नियोजन करणार तुम्ही? अजून दिलं नाही त्याने वेळेवर पाणी, 2-4 दिवस येत नाही पाणी. आता येत नाही. आल्यावर आम्ही ते मी तुम्हाला म्हणून राहिलो, तुम्ही नगराध्यक्ष झाले तेव्हा ओरडणार का अरे अजून पाणी नाही, अजून पाणी नाही, तेव्हा तर तुम्हाला करावं लागणार आहे तसं. हो ना, तर मग आम्ही ते नियोजन करू ना व्यवस्थित. ठीक आहे, ठीक आहे. आता आपण सगळ्यात महत्वाचा जो पाण्याचा प्रश्नाच्या संदर्भात आपण यांची चर्चा फार प्राप्त झालं नाही. यांनी हवेत गोळीबार केले, असं करेल तसं करील, त्याचं उत्तर यांना ठोसपणे करावं. आता अभ्यास नसेल तर नंतर पुन्हा अभ्यास करावा लागेल. गावाच्या रस्त्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे आणि पाच वेळा झालेला आहे. हे माहिती आहे का तुम्हाला सुरेश भाऊ? या गावामध्ये एक रस्ता 5 वेळा झालेला आहे. असा एखादा रस्ता माहिती आहे? बरोबर. हा, असे बरेच काही झालेले सर आहेत ना. एकच नाही, बरेच काही असते. कमीत कमी काँक्रीट 10 वर्षाच्या नंतर डांबर रोड असला तर 6 वर्षानंतर त्याच्यावर टाका लागते. पण काही लोकांनी मध्यस्थी करून समजा हे केले आहेत. केंद्र साहेब तसं नाही, रस्ते होतात त्याच्यानंतर नाल्या होतात, पुन्हा रस्ता फोडून टाकतात. बरोबर आहे. परत तो रस्ता तसाच राहते. या ठिकाणी दम्याचे विकार झालेले लोक आहेत, अपघात झालेले, म्हणजे मागच्या वेळेस 164 होते. आज मी आमची सगळी टीम फिरली, साधारणतः 212 लोक सापडले जे या रस्त्याच्या खड्ड्यात पडले. आणि अत्यंत वेदनेने मी तुम्हाला सांगतो, 2 माता भगिनी अशा आहेत जनता त्रस्त आहे आणि तुम्ही फक्त रस्ते खाऊन टाकतात. आणि तुम्हाला सांगतो टायटल चेंज करतात. फक्त मन्ना सिंग चौक ते पुसद नाका रस्ता झाला की लागली त्याच रस्त्याला नाथ मंगल कार्यालय ते तुर्के कॉम्प्लेक्स, तोच रस्ता की लागली बदलतात. स्वागत लॉन ते हे, म्हणजे फक्त टायटल चेंज करायचं आणि पैसे रस्ते खाऊन टाकायचे. 800 कोटी रुपये खर्च झाले साहेब. याची चौकशी करणार आहे का तुम्ही? नाही सर, जोशी सर, ही माहिती जी सांगितली तुम्हाला चुकीची आहे. सांगा मग तुम्ही. मी सांगतो ना, कामात कमी जास्त होईल, पण हे रस्ता नंतर त्याला ते नाव आता कोणताही कर्मचारी करू शकत नाही. तुम्ही ठेकेदार आहात म्हणून तुम्हाला माहिती वाटते. माहिती आहे म्हणून मी सांगायला आलो तुम्हाला. आता निवडून जर आले तुम्ही, ठेकेदारी बंद करणार का वाशिमची? मी ठेकेदारच नाही, तर नगरपालिकेमध्ये मला टेंडर घ्यायची आवश्यकता नाही. या सगळ्यांना माहिती आहे तुम्ही कोण आहात ते. पण ठीक आहे, तरी देखील केंद्रे साहेब लोक त्रस्त आहेत. ते ॲफिडेव्हिट जे त्याच्यात आहे, मी ठेकेदारी करणार नाही. तुमच्यावर तर केसही चालली, त्याचा काय निकाल लागला सगळ्यांनी पाहिलेला आहे. तुम्ही निवडून आल्यानंतर स्वतः ठेकेदारी बंद करणार आहात का? माईक घ्या. सद्यस्थितीत किंवा मागील 3 ते 4 वर्षापासून माझी ठेकेदारी पूर्णतः बंद आहे. ठीक आहे. गावामध्ये साहेब सिग्नल लागले म्हणजे सगळं लज्जास्पद आहे. प्रश्न विचारणं देखील असं वाटतं की काय आता. आणि हे म्हणतील आम्ही तर आत्ता आलो. अहो, यांच्या भोवती सगळे राजकारणीच आहेत आणि निवडून आल्यानंतर कोणी असो यायला तेच चालवणार आहेत. वाशिमचा अनुभव आहे सर, माझ्या भोवती एकही राजकारणी नाहीये. यांना सगळ्यांनी सांगितलं पाहिजे की बाबा तुझ्या भोवती जर ते चोर दिसले तर या अलिबाबाला आपण पकडणार आहोत की बाबा हे करू नको, आणि सगळेजण उठाव करू त्या पद्धतीने. आता सिग्नलच्या संदर्भामध्ये किती लज्जास्पद आहे सांगा सागर भाऊ. लोकांना कळू द्या, लोकांना माहिती आहे, पण काय झालं हे आतलं कोणालाच माहित नाही. लोक फक्त ओरडतात सिग्नल पडले, सिग्नलचा काही उपयोग नाही. अरे किती भ्रष्टाचार झाला सांगा. सर, सिग्नल फक्त शहराचं शहरीकरण व्हावं या उद्देशाने आणण्यात आले आणि त्याच्यात भरघोस भ्रष्टाचार झाला. ती पूर्ववत अवस्थेत कधीच लावण्यात आली नाही आणि त्याचं नियोजनबद्ध कधी कामही करण्यात आलं नाही. या सिग्नलला सुरुवात होईल असा आजपर्यंत वाशिमकरांना योग काही लाभलेला नाही आज रोजीपर्यंत जरी. परंतु आम आदमी पार्टी जर सत्तेमध्ये येत आहे तर नक्कीच आम्ही शहरातल्या वाहतुकीचं नियोजनबद्ध काम करू आणि हे सिग्नल चालू. वैभव भाऊ, तुम्ही तरुण आहात, तुम्हाला सिग्नलच्या संदर्भात काही ना काहीतरी
अभ्यास असायलाच पाहिजे. तुम्ही फिरता, काय सिग्नलची अवस्था आहे, किती खर्च झाले, किती वाढवले आणि आता काय परिस्थिती आहे सांगा. सर पहिली गोष्ट तर आता जर उद्या सिग्नल आज लागलेले आहेत, त्याची सगळं टेंडर निघलेलं आहे, त्याचे बिल पण सुद्धा निघलेले आहेत, ते चालू झालेले नाही आहेत. उद्या जर मी शक्ती झालो आणि जर हे मी उद्याच लगेच बदलून टाकले, नवीन सिग्नल लावले, आता त्याची तर अवस्था नाहीये. जर उद्या मी लगेच नवीन सिग्नल लावले तर हेच उद्या तुम्ही प्रश्न मला करसाल की तू आता हे नवीन आणले, हे खाऊन घेतले. त्याच्यासाठी आता तुम्हाला माफ आहे. समजा ते सिग्नल खराब झालेले आहेत, तुम्ही जर नवीन लावले, जनता काही म्हणणार नाही. टेंडर करून पारदर्शकपणे ते करणार का तुम्ही? मी ते एखाद्या सामान्य नागरिकांच्या हस्तेच त्याचे उद्घाटन करेल आणि नक्कीच त्यांच्या अवेअरनेसची एक सही देईल की मी जर सत्तेत आहे, जर खुर्चीवर आहे, तर कोणतं सिग्नल बंद पडणार नाही. साहेब, या भ्रष्टाचाऱ्यांनी 35 लाखाचं टेंडर होतं, ते 65 लाखापर्यंत नेलं. ते सगळे सिग्नल लोखंड गंज खाल्लं. काहीही न होता ते खाली पडले. ऊन नाही, वारा नाही, पाऊस नाही, तरी देखील खाली पडले. 65 लाख आपल्या खिशातून गेले आणि सिग्नल देखील चालू नाहीत. अशा स्थितीमध्ये या सगळ्यांना माझी विनंती आहे की तुम्ही निवडून जर कोणी आले तर त्या ठिकाणी नक्की हे करा. आणखी एक प्रश्न आहे साहेब, जुनी नगर परिषद त्या ठिकाणी आहे, त्याच्या संदर्भात तुमच्या डोक्यात काही आहे का? केंद्रे साहेब, काय केलं पाहिजे त्याचं? इतकी सुंदर बिल्डिंग आहे, जुनी आहे, त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, सुंदर वातावरण आहे आणि आत्ता जर तुम्ही गेले तर सगळे भ्रष्ट त्या ठिकाणी अशा पद्धतीचे धंदे चालतात. एखाद्या मुलीवर बलात्कार जर एखाद्या दिवशी झाला तर त्याचे जबाबदार देखील हे सगळे नगर परिषदचे लोक राहणार आहेत. काय आपल्या डोक्यात योजना आहे? सर्वात अगोदर मी तिथे 2 वॉचमन नेमणार, तसेच तिथल्या ज्या दुरुस्ती आहेत ते दुरुस्ती करून भाजी मार्केट गुरुवार बाजारातील तिकडे शिफ्ट करणार. लोकांना जाण्या येण्यासाठी त्रास होतो ट्रॅफिकचा, तो तिकडे शिफ्ट करणार. सुंदर कल्पना. आणखी तुमच्या काय डोक्यात आहे वकील साहेब? साहेब, तिथे शहरातील मध्य ठिकाणी असलेलं आपलं रिक्रिएशन हॉल ज्याला म्हणायचो आपण, आपलं जुनी नगरपालिका, त्या ठिकाणी एक आपल्या इथं वाशिम नगर परिषदमध्ये माता भगिनी आणि आपल्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये इथे काही एक छोटंसं हॉस्पिटल वगैरे तिथं करता आलं, ज्यांना कोण वैद्यकीय सेवा मिळेल असं काही तिथे करता आलं तर ते निश्चित खूप सुंदर दोघांनी सांगितलेली आहे. सुरेशराव, तुमच्या डोक्यात काय आहे? तिथे काय करता येईल? माझ्या डोक्यात एकच आहे सर, वाशिमचं ते मध्य सेंटर आहे, तिथे जर आपण अभ्यासिका केली, कारण जे शहरातील येणारे लोक आहेत, विद्यार्थिनी सगळं असतील, तिथे चांगल्या प्रकारे जबरदस्त हॉल बांधून मोठा, जिथे 200-300 लोकांना अभ्यास करता येईल, सगळ्या तिथे वायफाय सुविधा देता येईल, अशा प्रकारची जी सुविधा 100% तिथे करेल. वाशिममध्ये काही आपल्या अस्मिता आहेत, टेकडीवरची शाळा आहे, तिथे मुली शिकायच्या. आज जगामध्ये तिथल्या मुली गेलेल्या आहेत. 1835 मध्ये 1885 मध्ये सुरू झालेली शाळा, काही तर गेल्या असतील बिचाऱ्या, पण ज्या सध्या अस्तित्वात आहेत त्या शाळेतून शिकलेल्या फार मोठमोठ्या पदावर आहेत आणि ती एक स्मारक आहे. त्याच्या संदर्भात तुमच्या डोक्यात काही आहे का? केंद्रे साहेब, काय करू शकतो आपण? आता मी तुम्हाला भ्रष्टाचाराचे आरोप करणार नाही, सकारात्मक जे आहे ते याच्यामध्ये सांगा तुम्ही की मी हे करू शकतो त्या ठिकाणी. शाळेसंदर्भात, शाळेच्या संदर्भात तिथे काय करता येईल? तिथे सुद्धा दुरुस्तीची आवश्यकता आहे आणि पटसंख्या वाढवण्याची आवश्यकता आहे. आणि पटसंख्या जेव्हा स्वच्छ निर्मळ शाळा होते, त्याला सुरक्षा राहते, तेव्हाच तिची पटसंख्या वाढते. ज्याचं जिवंत उदाहरण आहे नगर परिषद शिवाजी शाळा. पटसंख्या सर चौपट झाली तिथे. बरोबर. मागील 3 वर्षापूर्वी फक्त 12 ते 13 प्रत्येक वर्गात लोकसंख्या होती. आज तिथे विद्यार्थ्यांना बसण्यासाठी जागा नाहीये, ती जागा त्यांना उपलब्ध करून देणार. एकदम बरोबर आहे. सुंदर स्पॉट आहे हा मुलींच्या शाळेचा, म्हणजे टेकडीवर आहे, त्या ठिकाणी स्मृती आहेत लोकांच्या. आपल्याला काय करता येईल त्याच्यामध्ये? सुरेशराव, तुम्ही सांगा. एक टेकडीवरची शाळा आहे, अत्यंत सुंदर आहे, पण गलित गात्र झालेली आहे. तिथे ट्रक उभे राहतात, भिंती पाडून टाकलेल्या आहेत आणि अतिशय स्मारक बनावं, म्हणजे शाळा तर व्हावीच, पण तिथे आणखीन काही म्युझियम किंवा आणखी काय करता येईल का, अशी एक आपल्या धारणा तुम्ही मनामध्ये ठेवावी. आता मी त्याच्यावर वेळ गमावत नाही.
परंतु आपण सगळ्यांनी त्याच्याकडे देखील लक्ष दिलं पाहिजे. सुंदर. आता आपल्या सगळ्यांना पुन्हा मी पहिले पाडे 55 नाट्यगृह आपल्या सगळ्यांना माहिती आहे. या नाट्यगृहाच्या संदर्भामध्ये प्रचंड भ्रष्टाचार आहे. आत्ता काही लोक त्याच्या क्लिप फिरवून राहिलेले आहेत. मला देखील टाकल्या क्लिप आणि दाखवून राहिले किती सुंदर आहे, काय घटनाक्रम आहे. आप तुम्ही त्याच्यामध्ये लक्ष घालता, काय घटनाक्रम आहे सांगा नाट्यगृहाचा, माहिती आहे का? नाट्यगृहामध्ये पण भ्रष्टाचारच झालेला आहे, म्हणून त्याचे दरवाजे बंद आहेत प्रत्येक कलाकारासाठी, वाशिमच्या छोट्या छोट्या सामान्य कलाकारासाठी साहेब. आजपर्यंत त्याचं स्टेजवरती आपल्या वाशिमचा एकही लोकल कलाकार गेलेला नाही. हे राजकारणी लोकांचं काय आहे, बिना जाळीचा भोवरा फिरवतात. म्हणजे इथंच यायचं आणि इथंच काहीतरी उत्तर द्यायचं, अभ्यास अजिबातच करायचा नाही. सांगा तुम्ही दात्रे भाऊ, नाट्यगृहाच्या संदर्भात काही जुजबी सांगावर कंप्लीट नाही, त्याची प्रोग्रेसिव्ह अनफोल्डमेंट, त्याची उकल करा काय आहे ते. साहेब, नाट्यगृह वाशिमचं हे वाशिममध्ये कलावंत संख्या खूप आहे. आपण नाट्यगृहाच्या संदर्भात जर पहिले भ्रष्टाचार झाला असं म्हणू शकत नाही सध्या, कारण की त्याचं नेमकं उद्घाटनच व्हायचं राहिलं. नेमकं त्याच्यामध्ये काय आहे, काय तरतूद केलेली आहे, किती त्याचं अंदाजपत्रक काढून त्याचं काम केलेलं आहे. हे बरोबर आहे का सुरेशराव यांचं म्हणणं, भ्रष्टाचार झाला नाही त्याच्यात, असं म्हणता येत नाही म्हणतात. हे त्याचं अजून जनतेसाठी हेच नाही केलं ना. त्याच्यामध्ये माझं म्हणणं आहे, जो आतापर्यंत सत्तेवर होते त्यांनी ते आतापर्यंत चालू करायला पाहिजे, कारण त्याचा टाइम पिरियड म्हणून गेला. कारण आज मी पाहत आहे, कारण मी 10 वर्ष झाली त्या IDP मध्ये येतो, त्यावेळेस त्याचं काम चालू झालेलं आहे. अजून 10 वर्षात ते काम झालं नाही. 6.25 कोटी रुपयाचा प्लॅन, त्याच्यातल्या AC जळाल्या, सगळं खराब झालं. आता चकाचक दाखवून राहिले, पण ते चकाचक दाखवून असताना 6.25 कोटी रुपयाचा प्लॅन 16 कोटीपर्यंत नेला. माझ्या जनतेच्या खिशातले 10 कोटी रुपये डकारले यांनी, आणि आता म्हणतात चकचक आहे. असं चकचक काय कामी? दुसऱ्याला लुटायचं, चाकू पोटाला लावायचा, त्याला लुटून म्हणायचं आणि पंक्ती करायच्या, म्हणजे पापाचा पैसा कमावत जा आणि देवाला उदबत्ती लावत जा, अशी अवस्था या सगळ्यांची आहे. नाट्यगृहाच्या संदर्भामध्ये माझी सगळ्यांना विनंती आहे पुन्हा की तुम्ही जर निवडून आले तर त्याच्या संदर्भामध्ये देखील तुम्ही चौकशी लावली पाहिजे. स्ट्रीट लाईट, गरिबाच्या घरासमोर लाईट नाहीत आणि लेआउटमध्ये लाईट आहेत जिथं कोणी राहायला गेलं नाही, आणि तिथं मोठमोठे लाईट लावले, हॅलोजन, हायमॅक्स, आणि गावातल्या लोकांमध्ये झोपडपट्टीमध्ये त्या ठिकाणी लाईट नाहीत. साहेब, 8 कोटी रुपयाचे स्ट्रीट लाईट लेआउटमध्ये लावले. माझ्या जनतेचा पैसा त्या लेआउटमध्ये गेला जिथं माणसंच नाहीत, निर्जन स्थितीमध्ये. त्याची आपण चौकशी करणार का केंद्रे साहेब? आणि असा जर भ्रष्टाचार झाला असेल तर त्याच्या संदर्भात तुम्ही काही कारवाई करणार आहे का? नक्कीच चौकशी करू आणि दोषी आढळल्यास नक्की कारवाई सुद्धा करू. प्रश्न अनेक आहेत आणि माझ्याजवळ आकडेवारी सहित आहे. हे पाहत आहे भूमिगत गटार योजना, याच्यावरची सगळी आकडेवारी. हे तर तेव्हापासून आम्ही विरोध केला होता, परंतु ती आपल्या अंगावर टाकल्या गेली आणि सगळे गटार तुंबले जातात आणि आपल्याला गटारामध्ये डासांच्या ह्याच्यामध्ये राहावं लागतंय. आता मी आणखीन यांना प्रश्न करतो, नगर परिषदचं 25-26चं जे बजेट आहे ते जाहीर झालेलं आहे, ते किती कोटीचं आहे? ज्याला माहीत असेल त्याने हात थांबा. आणि तुम्हाला माहिती आहे बरं, एक अजून कोणाला माहिती आहे की नगर परिषदेचं हे यंदाचं बजेट इतक्या कोटीचं आहे? मी फक्त निव्वळ बजेट सांगून राहिलो, वरतून आणलेले वेगळेच आहे, पण हे आपल्या खिशातून चालले पैसे आणि त्याचा अभ्यास आहे का आपल्याला? आता हे म्हणून राहिले अभ्यास सांगा. सागर भाऊ, 102 कोटी रुपये आहे टोटल टॅक्स मधून येणारं इन्कम नगरपालिकेचं. 25-26 आहे. 25-26चं ठीक आहे, पण तरी तुम्ही जवळपास आलेले आहात. हे आकडे आहेत साहेब, नगरपालिकेने दिलेले, जवळपास आलेले आहात, तरी ठीक आहे. आता माझी तुमच्या सगळ्यांना एक आणखीन विनंती आहे सगळ्यांच्या वतीने, दरवर्षी तुम्ही बजेट जाहीर करता, परंतु ते जनतेला जाहीर करत नाही. त्याचा डिस्प्ले तुम्ही लावला पाहिजे. तुम्ही सर्वजण लावणार, यांना सांगा सगळ्यांना. नंतर त्याचं बजेट आले किती, गेले किती, खर्च किती, हे सगळं त्या ठिकाणी तुम्ही
सगळ्यांना दिलं पाहिजे, सगळ्यांना ते दाखवलं जाईल आणि 3 पत्रकार परिषद दाखवलं जाईल. ठीक आहे, ठीक आहे. IUDPच्या संदर्भामध्ये देखील हे सगळे लोक त्रस्त आहेत. खाजगी लोकांना तुम्ही विकल्या, साधारण वाचतात, नगर परिषद जाहिरात देते आणि मोठमोठ्या पेपरमध्ये त्यांनी समजा एखाद्या वस्तूचा बाजारभाव 100 आहे, हे काय करतात, तिकडे जाहिरात करतात 40 रुपयात ती वस्तू एखाद्या माणसाला विकतात आणि 60 रुपये खिशात टाकतात. हे तुम्हाला माहिती आहे का सगळ्यांना? हा प्रश्न चुकीचा आहे. मग सांगा काय खरं आहे ते. आम्ही चुकीचे असू शकतो, आम्ही काय देव नाही. खरं सांगा लोकांना. ज्या प्लॉटची किंमत व्हॅल्युएशन आहे त्याच्यापेक्षा कमी दराने विकता येत नाही. हे पहा, एखादी वस्तू बाजारभाव त्याचा ठरवलेला रेडी रेकनर आहे, परंतु रेडी रेकनर नुसार सर्व चालतेच असं नाही. त्याची किंमत कशातून वाढते. रस्त्यावर आला प्लॉट, वाढली किंमत. म्हणजे 100 रुपयाची वस्तू 500-500 रुपयाला झालेली आहे. जरी रेडी रेकनर असलं, कागदावर खरेद्या सगळेजण कसे करतात माहिती आहे आणि प्रत्यक्षात किंमत किती घेतात हे देखील माहिती आहे. तेव्हा तुम्ही हे मला सांगू नका हे खोटं आहे म्हणून. अवे असंच आहे, सगळी नगर परिषद खाऊन टाकतात, कमी पैसे नगर परिषदला भरतात, बाकीचे आपण घरी नेतो. माझ्याजवळ पुरावे दिलेले आहेत लोकांनी. 70-70 हजार रुपये. अनसिंगच्या एका व्यक्तीचा मला फोन आला, ते असतील इथे, त्यांनी इथे IUDPचा प्लॉट घ्यायचा, त्याच्याजवळ फोन रेकॉर्डिंग आहे. नंतर जे कोणी आहेत, तुम्हाला माझी विनंती आहे, जे निवडून येईल मी येईल तुमच्या सोबत. तुम्ही साहेब ज्या कर्मचाऱ्यांनी 70 हजार रुपये मागितले त्याच्यावर कारवाई करणार. तुम्ही सगळे करणार, जो करणार, आणि त्याला घेऊन येईल आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे. तो कर्मचारी मला माहिती आहे, परंतु हा स्टेज त्याचा नाही आहे. तर आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी किती विचित्र गाव आहे, किती आपलं हे. इथून आपण सगळ्यांनी अंबानीला पळून जाऊ वाशिमला, माहिती आहे का तुम्हाला? ट्रेंड्स नावाची मोठी काहीच ना, गेला पळून अंबानी इथून. या ठिकाणी पीटर इंग्लंड होता, बिर्ला, म्हणजे अंबानी पळून लावला, बिर्ला पळून लावला. हे इन्फोसिस आमचा दादा इथंच उभा आहे, त्याला पळून जायची वेळ आली. म्हणजे गावामध्ये तुम्ही कोणत्याही सुविधा देत नाही, कोणती प्रकार या ठिकाणी तरुणांना रोजगार मिळावा असं कोणाच्या डोक्यात नाही, काहीही प्लॅन नाही. आणि आपण फक्त उभे राहतो आणि आपण फक्त निवडून देतो आणि म्हणतो बस हा खराब तो खराब, काही फायदा नाही. अशा पद्धतीचे आपले सगळ्या डोक्यामध्ये असते. प्रश्न अनेक आहेत, मला माहिती आहे, अनेकांच्या मनातले प्रश्न या ठिकाणी राहिलेले आहेत. बजेटच्या संदर्भात देखील यांनी आता आश्वासन दिलेलं आहे. प्रश्न जरी बरेच असतील तरी देखील आपल्याला देखील वेळेचं बंधन आहे. हरित वाशिम ही घोषणा केवळ घोषणा राहिलेली आहे. या गावामध्ये क्रीडा संकुल नाहीत, महिला सुरक्षा केंद्र नाहीत, महिलांसाठी शौचालय नाहीत, या ठिकाणी अभ्यासिका देखील विद्यार्थ्यांसाठी नाहीत. या ठिकाणी अभ्यासिकेसाठी भरपूर खर्च नगर परिषदेने केला. आम्हाला त्या अभ्यासिका दाखवल्या देखील आता त्या सगळ्या खंगर झालेल्या आहेत. म्हणजे पैसा खाण्याचे देखील हे मार्ग आहेत. इथे CCTV कॅमेरे नाहीत, इथे सिग्नल बरोबर नाही, जुना दवाखाना आहे. एका जणाने प्रश्न केला की त्या जुन्या दवाखान्यामध्ये तुम्ही काही करणार का? ती जागा भग्न अवस्थेमध्ये पडलेली आहे. ट्रक टर्मिनस नाही साहेब, या ठिकाणी ट्रक रस्त्यात उभे आहेत. त्या ठिकाणी एखाद दिवशी जर काही झालं तर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे नगर परिषदवर केले पाहिजेत. असे सगळे या ठिकाणी प्रकार सगळे घडलेले आहेत. पुन्हा एकदा या सगळ्यांना मी एकदा सगळ्यांकडे जाणार आहे की निवडून आल्यानंतर तुम्ही पाणी देणार म्हटलेले आहेत. आमचा विश्वास कोणाचाच नाही, कारण सगळेजण आश्वासन देतात, पण तरी देखील तुम्ही प्रायोरिटीने मी निवडून आल्यानंतर हे काम करणार आहे एवढं 1-2 मिनिटामध्ये सगळ्यांनी या ठिकाणी सांगायचं आहे. सांगा वकील साहेब, निवडून आल्यानंतर पहिलं काम मी हे करणार. जनतेला पटलं पाहिजे ते. निवडून आल्यानंतर पहिले पाण्याची समस्या, कारण मलाही घरी त्रास होते. मी ते पिप्यानं पाणी भरलेलं आहे, तर मग आता विचार करा. तर मग मी स्वतः ते इथे भोगला त्रास. म्हणून निवडून आल्यानंतर पहिले पाण्याची व्यवस्था पाहिली जाईल. त्याच्यासाठी खोटं आश्वासन कुठलंच नाही आहे. पाण्याची व्यवस्था. बस 2 मिनिट झाले. तुमच्या डोक्यात काय आहे साहेब? सर्वप्रथम निवडून आल्यानंतर मी वाशिम शहरातील जे सगळ्यात अडचणीचा विषय म्हणजे रस्ते.
रस्त्यांमुळे अनेकांना समस्या, जसं मणक्याचे आजार, ॲक्सिडेंट होणे, धूळ इतकी धूळ आहे शहरामध्ये की हे रस्ते वेळेवर होत नाही. कंत्राट दिलं जाते, रस्ता वेळेवर होत नाही, ते 5-5, 4-4 महिने ते लांबत राहते काम. ते त्वरित मी निकाली काढणार. तुमच्या डोक्यात काय की पहिल्यांदा मी हे करणार? ठिकठिकाणी म्हणजे काही वस्ती जिथून लांब आहे दवाखान्यापासून, दवाखाने जागोजागी, जसं मिनी हॉस्पिटल म्हणून एक स्कीम आहे, जागोजागी प्रत्येक मोहल्ल्यात एक छोटं हॉस्पिटल, आरोग्य सुविधा, महिला सुरक्षेसाठी बऱ्याच कॉम्प्लेक्समध्ये दुकानात बांधले, काही मार्केटही आहेत, ना पार्किंग आहे ना शौचालयाची व्यवस्था, जागोजागी शौचालय बांधलं. पहिलं काम कोणतं करणार? पहिलं काम कारण की पाऊस प्रश्न असं नाही. आता सुद्धा लोकांच्या घरासमोर, लोकांच्या घरी नालीचं पाणी चाललं, कारण की जी नाल्या नाही. पाऊस आल्यावर आपल्याला ते विचार आता सुद्धा करावं लागेल. आणि खरोखर लक्ष द्यावं लागणार आहे, योगायोगाने वाशिमला मधोमध एक नाला आहे, त्याचा उपयोग त्यांनी सांडपाणी जाण्यासाठी केलेला नाही. नाल्यात त्यांनी ते अंडरग्राऊंडचे ते बंब तयार केलेले आहेत, इतके शहाणे आहेत सगळे. तर नाल्याचा काही उपयोग नाही. इतर गावामध्ये नाला भेटत नाही. यांनी जर त्याची व्यवस्था करून ते गुरुजीकडे किंवा जिथे कुठे शुद्धीकरण केंद्र आहे तिथे न्यायला, पण सगळे शहाणे आहेत. आपण सर्वजण थंड भाऊ, तुमचं काय कोणतं प्रायोरिटी काम करणार? पहिलं माझं काम राहील विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका उभा करणे. दुसरं काम राहील जे मी लहानपणी टिळक बागमध्ये होतो, आज 9 एकराचा एरिया होतो, तिथं शोभे आणि सौंदर्यीकरण करणार मी. तिसरा दिवस म्हणजे जे आता ठिकाणे अंतरावर नाही, आणि तिथं जे समजा आपलं पुसत नाका, ते समजा तुमच्या घरापर्यंत जे ट्रकाची व्यवस्था आहे ती मी तिथं नेण्याचा प्रयत्न करीन, जिथं आज रोजी कचऱ्याची घाण आहे तिथं. आणि कचऱ्याची घाण ही वाशिम पासून. सागर भाऊ, सर, सर्वप्रथम मी जेवढेही भूखंड आहे याला येणे करण्याचा एक सगळ्यात पहिले अध्यादेश आणेल, जेणेकरून नगरपालिकेचा टॅक्स रेव्हेन्यू वाढणार आणि नगरपालिकेची कमाई वाढेल. माझं प्रथम कार्य हे सर. राजू भाऊ, स्मशानभूमी म्हणून स्मशानभूमी काळवटी म्हणून काळवटी, तिथं जायला रस्ता नाही, त्याचं सुविधा करील त्याच्यासाठी. काळवटीची व्यवस्था करा, बाकीच्या गावाचं काय करणार? सांगतो ना 25 नगर तिथं रस्ते नाही, म्हणजे रस्ते करणार असं यांचं म्हणणं आहे. आणखी एक शेवटचा प्रश्न आहे माझा. एक मिनिट, मी बोलत होतो पण तुम्ही नंतर सांगा सांगा सांगा. इथं असं एक पण प्रश्न नाही की आपण जे म्हणू की मी हे करणार पहिले ते करणार. इथं सगळंच करायची गरज आहे. इथं असं सध्या आता सध्या परिस्थिती अशी आहे की इथं कोणतीच सुविधा आपल्याजवळ नाहीये. इथं आपण 1, 2, 4 कामं करून नाही तर आपल्याला 100% पूर्ण विकास करावाच लागेल. अहो, राज्यकर्तेच तुम्ही होते आणि तुम्हीच म्हणून राहिले. आता माझी एक शेवटची इच्छा आहे, एका नगर परिषदेने साहेब सुरेश भाऊ ॲफिडेविट केलेलं आहे, ते आता माझं याच्यामध्ये आहे. तुम्ही उद्या सर्वजण ते ॲफिडेविट मी तुम्हाला टाकतो, सगळ्यांनी वाचला असेल, ते सगळीकडे पसरून राहिलेलं आहे. तशा पद्धतीचं ॲफिडेविट तुम्ही करून देणार आहात का? उद्या मी सगळ्यांना टाकतो ते, आणि ते जाहीर करा. तुम्ही नोटरी करा किंवा साध्या 100 रुपयाच्या बॉन्डवर करा, नाही त्या याच्यामध्ये टाकू, पण तुम्ही असं लिहून देणार आहात का जनतेला? मी तयार आहे लिहून द्यायला. अजून तुम्ही तयार आहात का वकील साहेब? तुम्ही तयार आहे साहेब? तुम्ही तयार आहे? वाचलं का ते तुम्ही ॲफिडेविट? ते एकदा वाचून घ्या, आणि ते आता खरं म्हणजे तुम्हाला देता येईल आपल्याला. तुम्ही साहेब हो सगळे या सगळ्यांनी आश्वासन दिलेलं आहे, हे लक्षात घ्या. जे शक्य आहे सर, जे शक्य आहे तेच ॲफिडेविट देईल, जे शक्य आहे ते. नाही, ते सुंदर शक्य आहे खरं म्हणजे. आम्ही तुम्हाला आश्वासनाचा पूर्व आहे. लोकांनी म्हटलं याने संपत्ती जाहीर करा, आता संपत्ती जाहीर करा. ती जर यांची वाढलेली पैसा जर वाढला असेल गुन्हेगार ठरतील. म्हणजे धंद्याच्या प्रमाणात म्हणजे 100 रुपये यांच्याजवळ आणि लागले कोटी रुपये झाले, गुन्हेगार होणार आहेत. तुम्ही
यांना म्हटलं नाही, पण ॲफिडेव्हिटच्या संदर्भात यांनी सांगितलेलं आहे, यांनी पाण्याच्या संदर्भात आपल्याला सांगितलेलं आहे, याने टॅक्सच्या संदर्भात सगळ्यांनी सांगितलेलं आहे, शक्य होईल तेवढं मी करणार आहे. यांनी आपल्याला रस्त्याच्या संदर्भात देखील सांगितलेलं आहे, यांनी चौकशा सांगितलेल्या आहेत, डम्पिंग ग्राउंडच्या, टेम्पल गार्डनच्या आणि सगळ्या, हे सगळं आश्वासन यांनी आपल्या सगळ्या देखत दिलेलं आहे. आता असं म्हणू नका लोक इतके हुशार आहे म्हणजे 5 वर्ष आम्हीच नाही करायचं, आपण सगळे मिळून करू, तुम्ही करा. काही लोक म्हणले प्रश्न विचारायचे, अरे बाबा तू कार्यक्रम घे त्या ठिकाणी कर. 1 महिना झाले टाकेतोड चुकून राहिले आणि हिमतीने सर्वजण या सगळ्यांना बोलावून राहिलेले आहेत आणि या ठिकाणी आम्ही आमच्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथून पुढे 5 वर्ष फक्त जनजागरण मंच नाही, तुमच्या सगळ्यांची देखील जबाबदारी आहे. सगळे यांना जाब विचारायला जात जाऊ आणि यांना त्यांच्याकडून यांनी जे आश्वासन दिलेले आहे ते आपण करून घेऊ. यांचे जाहीरनामे देखील आम्ही आमच्याजवळ ठेवणार आहोत आणि आपण सर्वजण जनता जनार्दन यांच्याकडून हा कार्यक्रम इथेच थांबला नाही तर 5 वर्षपर्यंत आपल्या सगळ्यांना करायचा आहे. धन्यवाद. एक विनंती आहे तुम्हाला, आता राष्ट्रगीत होणार आहे, कोणी जाऊ नका, राष्ट्रगीताचा अपमान नको. भारत भाग्य विधाता, पंजाब सिंधु गुजरात मराठा, द्राविड़ उत्कल बंगा, विंध्य हिमाचल यमुना गंगा, उच्छल जलधि तरंगा, तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मांगे, गाहे तव जय गाथा, जन गण मंगल दायक जय हे, भारत भाग्य विधाता जय हे, जय हे, जय हे, भारत माता की. पुनश्च सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. जनता जनार्दनाचे मनपूर्वक धन्यवाद. सर्व सन्माननीय आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व उमेदवारांचे मनपूर्वक धन्यवाद. कोणी येऊ द्या ना. हॅलो.